ऍक्सेस घेतलेस का मला? फक्त एक रेकॉर्डिंग एक करायचं आणि स्क्रीन शेअरिंग. हां करून द्या. चालेल. आपण सर कधी चालू करायचं सांगा प्लीज. कधी पण म्हणजे इफ यू आर रेडी वी कॅन स्टार्ट. 1-2 मिनिटात चालू करू मग. हो सर नक्की. सगळं खालून वर मॅनेज करतो. व्हिडिओ बंद आहे ना? तुझं बंद कर. आपण करेल नाही तुझं खाली 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 व्हिडिओ बंद. टॉप व्हिडिओ. आवाज बंद. सर चालू करूया. हो सर. तर शनिवार बद्दल सॉरी, कारण की आमच्याकडून काहीतरी टेक्निकल इश्यू आला, त्याच्यामुळे झूम मीटिंग चालूच झाली नाही आणि त्यामुळे फारच घाई गडबडीत आपल्याला ती मीटिंग करावी लागली. बट आय विल ब्रश अप some of the points which we covered in the first meeting as well, so that those who could not understand will get the gist. I request again everybody to mute themselves so that there is no disturbance in between the meeting. ते बोलणार आहे ते फक्त जे नवीन कन्सेप्ट्स आता कोविड मॅनेजमेंट मध्ये आपण मागच्या वर्षभरात शिकलो त्याच्याबद्दल बोलणार आहे.
मला असं वाटतं की ऍज अ जनरल प्रॅक्टिशनर्स काही जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला माहित आहेत, त्याच्याबद्दल मी काही फार हे करणार नाही. सो चालू करूयात. तुम्ही सांगितलं पहिलं हे आहे करोना व्हायरस, आणि त्याला करोना व्हायरस यासाठी म्हणतात कारण की हे स्पाइक प्रोटीन जे आहे ज्याच्यामुळे त्याला एक क्राउन शेप येतो, आणि हे जे स्पाइक प्रोटीन आहे हे पॅथोजेनिसिटीचं कारण आहे. हे जे स्पाइक प्रोटीन आहे हे आपल्या रेस्पिरेटरी एपिथेलियल सेल्सला जाऊन अटॅच करतं, आणि तिथून हा व्हायरस घुसतो. तो पहिले सायनोसायटिस कॉज करतो, मग ट्रकिओब्रॉन्कायटिस कॉज करतो, निमोनिया किंवा एआरडीएस कॉज करतो. सो दिस इज द व्हायरस विच हॅज कॉज्ड ऑलमोस्ट 2 लाख डेथ्स अँड काउंटिंग इन इंडिया, आणि याचा आपल्याला प्रतिकार करावा लागणार आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे ऑलरेडी सेकंड वेव्ह आली आहे, आणि ही बघा सेकंड वेव्ह जी आहे ती फर्स्ट वेव्ह पेक्षा तिप्पट फेरोसिटीने आलेली आहे. आपल्याला नेहमी असं वाटत राहिलं की सेकंड वेव्ह कदाचित आपल्याकडे येणारच नाही. आपण या पिरियड मध्ये जानेवारी टू मार्च मध्ये शिथिल झालो, सोशल डिस्टन्सिंग विसरलो, पॉलिटिकल रॅलीज काढल्या गेल्या, मॅरेजेस झाले, लोक पर्यटन स्थळाला गेले आणि तिथे मास्क न वापरले गेले, सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही गेलं. त्याच्यामुळे जो स्पाइक आला that was 3 times as much as the first spike, and now we are almost per day and almost 3000 deaths per day. जी स्टॅटिस्टिक आपल्याला पटकन बदलावी लागणार आहे. मी पहिले सांगितलं होतं की या आजाराचे 2 फेजेस आहेत. पहिले 7 ते 10 दिवस व्हायरल फेज, ज्याच्यामध्ये व्हायरल लोड खूप जास्ती असतो आणि आपल्याला फीवर, कफ, सायनोसायटिस, अंगदुखी, बॉडी एक, हेडेक असे टिपिकल कॉन्स्टिट्युशनल सिम्पटम्स होतात. त्याच्यानंतर 7 ते 10 दिवसानंतर बॉडीची इम्युनिटी रिस्पॉन्ड करायला लागते, आणि ती बॉडीची इम्युनिटी कशी रिस्पॉन्ड करते याच्यावर आपल्याला माइल्ड डिसीज होईल का सिव्हिअर डिसीज होईल हे ठरतं. जर बॉडीची इम्युन रिस्पॉन्स प्रोटेक्टिव्ह असेल तर आपल्याला माइल्ड किंवा फार तर फार मॉडरेट डिसीज होतो. पण जर बॉडीची इम्युनिटी डिसरेग्युलेटेड असेल तर त्याचं रूपांतर सायटोकाईन स्टॉर्म मध्ये होऊ शकतं. पेशंट सिव्हिअर किंवा क्रिटिकल निमोनियामध्ये जाऊ शकतो आणि एआरडीएस झाल्यामुळे व्हेंटिलेटरवर जाऊ शकतो. सो द व्हायरस डज नॉट डिसाइड द मॉर्टॅलिटी ऑफ अ पर्सन. द बॉडीज इम्युन रिस्पॉन्स डिसाइड्स द मॉर्टॅलिटी ऑफ अ पर्सन. वेदर युअर इम्युनिटी इज प्रोटेक्टिव्ह और युअर इम्युनिटी इज डिसरेग्युलेटेड हे आपल्या जीन्स मध्ये आहे, त्याच्यामध्ये आपण कंट्रोल पण नाही करू शकत. कोणाला सायटोकाईन स्टॉर्म होईल, कोणाला सिव्हिअर डिसीज होईल, कोणाला नाही होणार हे सांगता येणं खूप मुश्किल आहे. तरी काही रिस्क फॅक्टर्स आहेत, रिस्क कॅटेगरीज आहेत ज्यात आपल्याला कळले आहेत. ते म्हणजे एल्डरली पर्सन 60च्या वर, ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, डायबिटीज, हायपरटेन्शन, कॅन्सर, HIV, ऑर्गन ट्रान्सप्लांट, किडनी डिसीज, क्रॉनिक लिव्हर डिसीज, हे सगळे डिसीजेस आहेत. त्याच्यामध्ये ऑलरेडी माणसाची इम्युनिटी थोडीशी डिसरेग्युलेटेड असते. त्यात व्हायरस डिसरेग्युलेटेड इम्युनिटी जी असते ती पूर्णपणे सायटोकाईन स्टॉर्मचं रूपांतर घेऊन आपल्याला सिव्हिअर डिसीज किंवा सिव्हिअर एआरडीएस कॉज करू शकते. त्यामुळे हे 2 फेजेस असल्यामुळे जेव्हा व्हायरल फेज असते तेव्हा अँटीव्हायरल काम करतात, जेव्हा होस्ट इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स फेज असते तेव्हा अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्स कॉज करतात, आणि त्याप्रमाणे आपली ट्रीटमेंट आता पुढे जाणार आहे. याच प्रेझेंटेशन दरम्यान मागच्या वेळेस जे काही प्रश्न मला विचारले गेले होते ते पण मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. जर काही राहिले तर ऍट द एंड ऑफ द टॉक नक्की त्याचं उत्तर देईन. तर पहिलं म्हणजे अँटीव्हायरल्स, आणि सर्वात डिबेटचा विषय म्हणजे रेमडेसिवीर. कधी द्यायचं, काय करायचं, कधी वापरायचं. आणि सध्या तर रेमडेसिवीर शॉर्ट आहे, पण साधारण 1 आठवड्याभरामध्ये रेमडेसिवीरचा सप्लाय परत चालू होईल. त्यामुळे आपल्याला रेमडेसिवीर कधी द्यायचं हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो NEJMचं जे पहिलं आर्टिकल होतं त्याच्यामध्ये जे NIH ने पब्लिश केलं अबाउट यूज ऑफ रेमडेसिवीर इन COVID-19 पेशंट्स. त्यांनी कुठले पेशंट घेतले खाली बघा. दे टूक ओनली हॉस्पिटलाइज्ड पेशंट्स with lower respiratory tract infection or pneumonia and those who required low flow oxygen or above. म्हणजे 2 लिटर ऑक्सिजन और अबाव असे पेशंट त्यांनी घेतले. मग काही पेशंट्सला NIV होता, काही पेशंटला HFNO होता, काही पेशंटला फक्त ऑक्सिजन होतं, काही पेशंट व्हेंटिलेटरवर होते. अशा पेशंट्सना त्यांनी 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. एका याला रेमडेसिवीर दिलं 200 mg स्टॅट, 100 mg IV फॉर 5 days. एका याला काही दिलं नाही, फक्त प्लासेबो दिलं. काय लक्षात आलं त्यांना असं लक्षात आलं की रेमडेसिवीर हे मॉर्टॅलिटी कमी करतं पण स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट नाही. रेमडेसिवीर ग्रुप मधली मॉर्टॅलिटी होती 11%, प्लासेबो ग्रुप मधली मॉर्टॅलिटी होती 15%,
म्हणजे 4% मॉर्टॅलिटी कमी होती, सिग्निफिकंट नव्हती. आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की रेमडेसिवीर डज नॉट हॅव मॉर्टॅलिटी बेनिफिट. रेमडेसिवीर डज नॉट रिड्यूस द मॉर्टॅलिटी. तो मृत्यूदर कमी करणार नाही. का कमी करणार नाही? कारण की मृत्यूदर हा अँटीव्हायरलवर ठरतच नाही, मृत्यूदर हा तुमच्या इम्युनिटीवर ठरतो. त्यामुळे जे अँटी इन्फ्लमेटरी एजंट्स आपण वापरणार आहोत तेच फक्त मृत्यूदर कमी करू शकतात. अँटीव्हायरल्स म्हणजे फॅव्हिप्राविर, रेमडेसिवीर हे फक्त सिम्पटम आपल्याला इम्प्रूव्ह करून दाखवू शकतात आणि तेच आपल्याला करायचंय. त्यामुळे या ट्रायलने हे क्लिअर केलं की जर तुम्ही रेमडेसिवीर वापरलं तर तुमचे सिम्पटम्स 8 दिवसात बरे होतात. जर तुम्ही रेमडेसिवीर वापरलं नाही तर त्याला 12 ते 13 दिवस लागू शकतात. त्याच्यामुळे यूज ऑफ रेमडेसिवीर in the first 7 to 10 days of illness will lead to faster resolution of symptoms by almost 4 to 5 days. हे क्लिअर झालं. But it does not have mortality benefit, although mortality is slightly lower in the remdesivir group. हे क्लिअर झालं की तुम्ही कुठल्याही ग्रुपमध्ये रेमडेसिवीर वापरला तरी ते उपयोगी आहे. फक्त एका ग्रुपमध्ये ते उपयोगी नाही, ते म्हणजे जेव्हा पेशंट व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा. आणि का त्याचा उपयोग नसतो? कारण की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की रेमडेसिवीर हे अँटीव्हायरल आहे, अँटी इन्फ्लमेटरी नाही. जेव्हा पेशंट व्हेंटिलेटरवर जातो तेव्हा तो सायटोकाईन स्टॉर्म मध्ये असतो, त्याला अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्सची गरज असते, त्याला अँटीव्हायरलचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे रेमडेसिवीर जर तुम्हाला वापरायचं असेल तर यूज इट इन पेशंट्स हू हॅव लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, यूज इट इन द पेशंट हू हॅव निमोनिया अँड हू आर ऑन लो फ्लो ऑक्सिजन अँड विदिन 7 to 10 days ऑफ इलनेस. जर तुम्ही रेमडेसिवीर पहिल्या आठवड्यात वापरलं तर त्याचा मॅक्सिमम बेनिफिट आहे. 10 दिवसाच्या पुढे जर तुम्ही रेमडेसिवीर वापरलं, पेशंट जेव्हा व्हेंटिलेटरवर असेल तेव्हा रेमडेसिवीर वापरलं, तेव्हा बिलकुल उपयोग नाही. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतं की एवढी लोक आपल्या केमिस्ट शॉपच्या बाहेर रांग लावून उभी असतात आणि म्हणतात रेमडेसिवीर द्या, त्याच्याने आपल्या पेशंटची मॉर्टॅलिटी वाचणार आहे. तर त्यांना मला क्लिअरली सांगायचंय की रेमडेसिवीरला कसलाही मॉर्टॅलिटी बेनिफिट नाही. इट ओनली हेल्प्स इन फास्टर रिझोल्युशन ऑफ सिम्पटम्स and it is only useful when it is used within 7 to 10 days of illness in patients who are on low flow oxygen, high flow oxygen or NIV. Once patient goes on ventilator, it is of no use. आणि हेच त्याच्यामध्ये दाखवलं होतं. हे बघा सगळीकडे जे सबग्रुप्स वापरले गेले, whether it is old patient, new young patient, whether male, female, if you use it within first 10 days, maximum benefit आहे. एकदा पेशंट व्हेंटिलेटरवर गेला की त्याचा काहीही बेनिफिट नाही. त्यामुळे लवकर वापरा, पहिल्या 7 ते 10 दिवसात वापरा. इस्पेशली त्या पेशंटमध्ये वापरा जे ऍडमिट आहे, ज्यांना लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झालंय. त्यामुळे होम क्वारंटाईनच्या पेशंटला किंवा ज्या पेशंटला माइल्ड डिसीज आहे अशा लोकांना रेमडेसिवीर वापरून काहीही उपयोग नाही. कन्क्लुजन मध्ये पण सांगितलं गेलं की मॉर्टॅलिटी रेमडेसिवीर 18% होती, मध्ये 15% होती. तसं म्हणायला गेलं तर 4% मॉर्टॅलिटी कमी होती, पण स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट नव्हती. रिझोल्युशन ऑफ सिम्पटम्स वॉज फास्टर. जसं मी सांगितलं 10 दिवसात पेशंट इम्प्रूव्ह झाले, पण ज्यांना प्लासेबो वापरला गेला त्यांना 15 दिवस लागले. पण काही ऍडेड बेनिफिट्स पण रेमडेसिवीर मध्ये आपल्याला लक्षात आल्या. ते म्हणजे काय की पेशंट जर लो फ्लो ऑक्सिजनवर असेल आणि त्याला आपण रेमडेसिवीर दिलं तर तो हाय फ्लो ऑक्सिजन किंवा NIV ला प्रोग्रेस होत नाही. म्हणजे रेमडेसिवीर हे अँटीव्हायरल असलं तरी ते पेशंटला प्रोग्रेस होऊ देत नाही. जर ऑक्सिजन असेल तर ते त्याला HFNO किंवा NIV वर जाऊ देत नाही. जर तुम्ही विदाउट ऑक्सिजन रेमडेसिवीर दिलं तर ते ऑक्सिजनवर पेशंटला जाऊ देत नाही. So not just early resolution of symptoms, but even faster progression to NIV, HFNO, ICU हे रेमडेसिवीर प्रिव्हेंट करू शकतं. त्याच्यामुळे ते पेशंटला लवकर डिस्चार्ज करतं, हॉस्पिटलचे बेड्स लवकर रिकामे होतात आणि मग आपल्या सगळ्यांना आता सध्या वानवा जी आहे हॉस्पिटल बेड्स ते लवकर आपल्याला मिळू शकतात जर आपण रेमडेसिवीर लवकर वापरलं तर. सो ऑल ऍडमिटेड पेशंट्स इफ मॉडरेट डिसीज अँड अबाव should get remdesivir for 5 days. It will definitely help in faster discharge, but it will not reduce mortality. Please don't tell patients his life or death is dependent on रेमडेसिवीर. सर्वात जास्त उपयोग रेमडेसिवीरचा कुठे दिसला आपल्याला? ज्या पेशंटला साधा ऑक्सिजन आहे त्या पेशंटमध्ये तो दिसला. एकदा पेशंट HFNO वर गेला, NIV वर गेला की त्याचा उपयोग कमी होत जातो आणि व्हेंटिलेटरवर गेला असेल पेशंट तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. आता फॅव्हिप्राविर कडे येऊ. दुसरं विषय की फॅव्हिप्राविर वापरायचं का फॅव्हिप्राविर वापरायचं नाही. तर आताच मी जसं सांगितलं झरीर उडवाड यांनी स्टडी पब्लिश केली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर माइल्ड टू मॉडरेट डिसीज मध्ये आपण फॅव्हिप्राविर वापरलं माइल्ड टू मॉडरेट डिसीज मध्ये फॅव्हिप्राविर वापरलं तर 40% फास्टर क्लिनिकल क्युअर
अँड 30% फास्टर व्हायरल क्लिअरन्स होतं. जस्ट अ मिनिट. Kind request सर्व जे लिस्नर्स आहेत त्यांना प्लीज व्हिडिओ आणि वाचलं तर ऑडिओ देखील ऑफ ठेवलं तरी चालेल. ओके व्हिडिओ पण ऑफ ठेवा आणि ओके. आता ऐकू येते सर? सो आता आपण जाऊया. जसं मी सांगितलं, डॉक्टर जरीर उडवाड यांनी एक स्टडी पब्लिश केली ज्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर केलं की ओरल फॅव्हिपिराविर जर आपण माइल्ड और मॉडरेट केसेसला दिलं तर 40% फास्टर क्लिनिकल क्युअर होतं आणि 30% फास्टर व्हायरल क्लिअरन्स होतं. सो देर इज एव्हिडन्स नाव, ऑल्दो द एव्हिडन्स इज नॉट व्हेरी ओव्हरवेल्मिंग, की तुम्ही जर माइल्ड पेशंटला, होम क्वारंटाईनच्या पेशंटला फॅव्हिपिराविर दिलं तर इट वर्क्स. हाऊ डज इट वर्क? तर कोविड व्हायरसमध्ये RNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज एन्झाईम असतो आणि फॅव्हिपिराविर त्याचा इनिबिटर आहे. हाच एन्झाईम बाकीच्या RNA व्हायरसेस मध्ये सुद्धा असतो. सो H1N1 मध्ये आहे, H5N1 मध्ये आहे, H7N9 मध्ये आहे. त्यामुळे ऍक्च्युअली फॅव्हिपिराविर वॉज रिझर्व्ड फॉर इन्फ्लुएन्झा व्हायरस. पण जेव्हा त्यांनी लॅबमध्ये ते स्टडी केली तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की इन्फ्लुएन्झा व्हायरसला तर हा मारतोच, पण हा कोविड व्हायरसला सुद्धा लॅबमध्ये मारू शकतो. आणि त्यानंतर आता पेशंट स्टडीज पण झालेले आहेत. त्याच्यामुळे ऍज सच नोबल हॉस्पिटलमध्ये माइल्ड होम क्वारंटाईनच्या पेशंटला आम्ही 10 दिवस फॅव्हिपिराविर देतो, कारण की इट इज द ओनली अँटीव्हायरल विच इज करंटली हॅज सम स्टडीज विच शो दॅट इट कॉजेस फास्टर क्लिनिकल क्युअर अँड फास्टर व्हायरल क्लिअरन्स. तर मग आम्ही डॉक्सिसायक्लिन आयव्हरमेक्टिन वापरतो का नाही? तर आम्ही बिलकुल वापरत नाही, कारण की डॉक्सिसायक्लिन पहिलं म्हणजे एक अँटीबायोटिक आहे, त्याचा अँटीव्हायरल ऍक्शनच नाही. त्याच्यामुळे त्याला का वापरावं हे अजून कळलेलं नाही. आयव्हरमेक्टिनचा डेटा मी पुढे पब्लिश करीन, ज्याच्यामध्ये क्लिअर झालंय की आयव्हरमेक्टिन इज नॉट युजफुल इन द करंट डोस वी यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ कोविड-19 व्हायरस. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता सगळ्या जनरल प्रॅक्टिशनर्सनी आपल्या पिढीमध्ये जर कुठला अँटीव्हायरल माइल्ड पेशंटला द्यायचा असेल फॅव्हिपिराविर दिलं पाहिजे, कारण की त्याचा डेटा थोडा जास्ती आहे. आयव्हरमेक्टिनचा जो डेटा आहे तो मी सांगेन, इट इज नॉट युजफुल इन माइल्ड डिसीज ऍट ऑल ऍट द डोसेस विच आर करंटली बिंग युज्ड बाय अस. नंतर प्रश्न येतो, सर प्लाझ्मा वापरायचं का? बऱ्याचदा येतो की सर आमचा पेशंट आहे त्याला आपण प्लाझ्मा द्यायचं का? प्लाझ्माने तो बरा होईल का? तर बेसिकली प्लाझ्मा हे एक अँटीव्हायरल आहे, हे पण आता क्लिअर झालं पाहिजे. प्लाझ्मा इज नॉट अन इम्युनोमॉड्युलेटरी ड्रग, इज अन अँटीव्हायरल ड्रग. का? बिकॉज आपण कोणाचा प्लाझ्मा घेतो? आपण कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा घेतो. जो पेशंट कोविड मधून बरा झाला आहे आपण त्याचा प्लाझ्मा घेतो. काय असतं? अँटीबॉडीज टू कोविड और टी हेल्पर सेल्स टू कोविड. त्यामुळे अशा लोकांना दीज आर गोइंग टू बी अँटीव्हायरल ड्रग. सो प्लीज यूज प्लाझ्मा ऍज अन अँटीव्हायरल ड्रग, नॉट ऍज अन इम्युनोमॉड्युलेटरी ड्रग. जर ते अँटीव्हायरल ड्रग आहे तर ते आपल्याला पहिल्या 7 दिवसातच वापरावं लागणार आहे. जेव्हा रेमडेसिवीर आपण वापरतो वापरावं लागणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याचदा मला असं होतं की सर आमचा पेशंट आयसीयू मध्ये आहे, आता ऍक्टेमरा अवेलेबल नाहीये, तर प्लाझ्मा देऊ का? तर मी बऱ्याचदा सांगतो की प्लाझ्माचा जो सगळा रोल आहे तो पहिल्या 7 ते 10 दिवसामध्ये आहे. एकदा पेशंट सिरियस होत गेला, आयसीयू मध्ये गेला, व्हेंटिलेटरवर गेला, तर प्लाझ्माचा कसलाही उपयोग नाही. तो काय ऍक्टेमराला सबस्टिट्यूट नाहीये, तो रेमडेसिवीरला सबस्टिट्यूट आहे. त्यामुळे पहिल्या 7 ते 10 दिवसामध्ये नक्की प्लाझ्मा वापरा. आता कोणते वापरा ते पण आता क्लिअर झालेलं आहे. NEJM मध्ये ही स्टडी पब्लिश झाली अर्जेंटिना मधून, ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर हाय टायटर प्लाझ्मा घेतलं. मी नेहमी सांगतो की प्लाझ्मा घेणं आणि चढवणं हे जितकं महत्वाचं आहे तेवढंच कोणाचा प्लाझ्मा आहे हे पण महत्वाचं आहे. तुमचा प्लाझ्मा हाय टायटर प्लाझ्मा असलं पाहिजे. म्हणजे काय की अँटीबॉडी व्हॅल्यू ती आपल्या साध्या अँटीबॉडी टेस्ट मध्ये 20 पेक्षा जास्ती पाहिजे. बऱ्याचदा जो डोनर असतो त्याची अँटीबॉडी लेवल असते 2, 5, 10. अशा लोकांना मी सांगतो की हे लो किंवा मीडियम टायटर प्लाझ्मा आहे, याचा फार उपयोग नाही. आपल्याला हाय टायटर प्लाझ्मा आहे 20 पेक्षा जास्त, म्हणजे 50, 70, 100, 300 जेवढं जास्ती तेवढं चांगलं. त्यामुळे हाय टायटर प्लाझ्मा आपल्याला लागणार आहे आणि तो प्लाझ्मा आपल्याला पेशंटमध्ये चढवायचा आहे. कधी चढवायचा आहे आणि कोणाला चढवायचा आहे? तर या स्टडीमध्ये बघा त्यांनी फक्त इन्क्लूड केलं 65 वर्षापेक्षा जास्त लोकांना. Those who are elderly above 65 years of age or comorbidities and they have come within 7 days of onset of symptoms and they have mild disease. अशा लोकांना त्यांनी आयदर प्लाझ्मा दिलं किंवा त्यांनी प्लासेबो दिलं. त्यांना काय केलं की जर तुम्ही एल्डरली इंडिव्हिज्युअल्स विथ माइल्ड डिसीज जे 7 डेज मध्ये त्यांना जर आपण प्लाझ्मा दिलं तर त्यांचं प्रोग्रेशन टू डेथ, प्रोग्रेशन टू व्हेंटिलेटर, प्रोग्रेशन टू आयसीयू हे ऑलमोस्ट 50% ने आपण कमी करू शकतो.
आता हे क्लिअर झालंय की जर तुम्हाला प्लाझ्मा वापरायचंय तर ते पहिल्या 7 दिवसात वापरायचंय, आणि वापरायचंय तर एल्डरली इंडिव्हिज्युअल्स मध्ये वापरायचंय, 65 प्लस ऑर विथ कोमॉर्बिडिटीज अशा लोकांना. आता रेमडेसिवीरचा तुटवडा असेल आणि हे जर माइल्ड डिसीजने तुमच्याकडे ऍडमिट झाले असतील, त्यांचा सिटी स्कोर 4, 5, 7, 8 असा असेल, तर अशा लोकांना प्लाझ्मा दिलं तर त्यांचं प्रोग्रेशन तुम्ही थांबवू शकता. हे क्लिअर आहे. त्यामुळे इट इज क्लिअर की प्लाझ्मा सगळ्यांना वापरता येणार नाही, प्लाझ्मा लेट वापरता येणार नाही, प्लाझ्मा एकदा गेला तर डेफिनेटली वापरता येणार नाही. दुसरं की हाय टायटर प्लाझ्मा वापरल्याने डेथ रिस्क कमी होते का, तर या स्टडीमध्ये पण त्यांनी सांगितलं की इफ यू यूज लो टायटर प्लाझ्मा तर तुमची मॉर्टॅलिटी हा हाय टायटर प्लाझ्मा पेक्षा जास्ती आहे. त्याच्यामुळे प्लाझ्मा वापरायचंय, लवकर वापरा, विदिन 72 डेज ऑफ ऍडमिशन वापरा, आणि 72 अवर्स ऑफ ऍडमिशन वापरा, आणि एल्डरली इंडिव्हिज्युअल्स मध्ये जास्त उपयोग आहे. तुम्हाला जर 40-50 माणसाला पहिल्या 7 दिवसात आलाय, तुमच्याकडे ऍडमिटच होणार नाही. तो आता गव्हर्नमेंट गाईडलाईन्स प्रमाणे माइल्ड डिसीज तर आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच करत नाही. कोणाला ऍडमिट करतो? एल्डरली इंडिव्हिज्युअल्स विथ माइल्ड डिसीज, बिकॉज त्यांना रिस्क ऑफ प्रोग्रेशन जास्ती आहे. मग अशा लोकांना तुम्ही वापरलं आणि विदिन 3 डेज ते प्लाझ्मा जर तुम्ही दिलं, त्याचा उपयोग रिस्क ऑफ प्रोग्रेशन ते थांबवू शकतं. सो आता प्लाझ्माचा सुद्धा क्लिअर कट बेनिफिट आहे. उड सूट व्हेंटिलेटरवरच्या पेशंटला, एनआयव्ही वरच्या पेशंटला, एआरडीएसच्या पेशंटला कृपा करून प्लाझ्मा देऊ नका. प्लाझ्मा इज नॉट द ऑप्शन for patients who are very very serious. It is only antiviral therapy for mild disease, not for serious disease at all. Ivermectin परत अजून एक कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे का रोल, तर आता स्टडीज क्लिअर झाले आहेत की आयव्हरमेक्टिन हॅज नो रोल in management of COVID. It does not lead to resolution of symptoms. It does not lead to faster viral clearance. It is equivalent to placebo. सो आयव्हरमेक्टिनचा रोल हा पॅरासायटिक डिसिजेस मध्ये आहे, तर ज्याला आपण हागवण असं म्हणतो, त्यामध्ये ते वापरलं जातं. प्लीज त्याला कोविड मध्ये वापरू नका. इट इज अँटी पॅरासायटिक ड्रग, इट इज नॉट अँटीव्हायरल ड्रग. इट शुड नॉट बी युज्ड फॉर मॅनेजमेंट बिकॉज स्टडीज हॅव मेड इट क्लिअर, रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्स हॅव मेड इट क्लिअर दॅट आयव्हरमेक्टिन हॅज नो रोल इन माइल्ड डिसीज. ऍज ऑफ नाव ओरल थेरपी जी वापरायसाठी आहे ती म्हणजे फॅव्हिपिराविर, आणि आयव्ही थेरपी जी आहे ती म्हणजे रेमडेसिवीर किंवा कॉन्व्हॅलसंट प्लाझ्मा. आता आपण जाऊ पुढच्या कॅटेगरीकडे. पेशंट समजा इन्फ्लेमेटरी फेज मध्ये गेला, म्हणजे सेकंड फेज मध्ये गेला, पेशंट ब्रेथलेस व्हायला लागला, पेशंटला ऑक्सिजन लागायला लागलं, तर काय वापरायचं? तर स्टिरॉइड्स तर क्लिअर आहे, आपण डेक्सामिथासोन तर देणारच आहे. पेशंट एकदा ऑक्सिजन लागलं, लो फ्लो असो हाय फ्लो असो, आपण डेक्सामिथासोन किंवा मिथाइल प्रेडनिसोलोन तर देणारच आहे. मिथाइल प्रेडनिसोलोनचा डोस आपण वापरतो 40 mg BD फॉर 10 days. डेक्सामिथासोनचा डोस वापरतो 6 mg OD फॉर 10 days. तर मग स्टिरॉइड हे आपलं मेन स्टे आहे अँटी इन्फ्लेमेटरी एजंट. मग टोसिलुझुमॅब कधी वापरायचं? बऱ्याचदा मला कॉल येतो, सर याला टोसिलुझुमॅब वापरू का? आता ते शॉर्ट आहे, पण लवकरच 2-3 दिवसात ते पण मार्केटमध्ये येईल. त्यामुळे हे पण आपल्याला माहित झालं पाहिजे की टोसिलुझुमॅब कधी वापरायचं. तर आधीच्या ज्या 5 ट्रायल आल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की टोसिलुझुमॅबचा मॉर्टॅलिटी बेनिफिट नाही, त्याला सिरियस पेशंटमध्ये वापरू नका. पण ही पहिली ट्रायल एनईजीएम मध्ये पब्लिश झाली, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर तुमचा पेशंट HFNO वर असेल, एनआयव्ही वर असेल किंवा इन्व्हेजिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशन वर असेल, म्हणजे त्याला कुठला ना कुठला तरी ऑक्सिजन सपोर्ट लागत असेल, रेस्पिरेटरी सपोर्ट लागत असेल किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर सपोर्ट लागत असेल, अशा आयसीयूतल्या पेशंटला त्यांनी टोसिलुझुमॅब दिलं किंवा टोसिलुझुमॅब दिलं नाही एका पर्टिक्युलर सेक्शनला. आणि त्यांना लक्षात आलं की टोसिलुझुमॅब हे तुम्हाला व्हेंटिलेटर वरून लवकर बाहेर काढतं, HFNO वरून लवकर बाहेर काढतं, एनआयव्ही वरून लवकर बाहेर काढतं, आणि त्याची प्रोबॅबिलिटी ऑलमोस्ट 99% सिग्निफिकंट होतं. त्याच्यामुळे टोसिलुझुमॅब दिल्यानंतर जर तुमचा पेशंट HFNO वर असेल, एनआयव्ही वर असेल किंवा इन्व्हेजिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशनवर असेल आणि त्याला स्टिरॉइड देऊन फायदा होत नसेल, तर मग टोसिलुझुमॅब दिलं तर त्याला HFNO, एनआयव्ही किंवा इन्व्हेजिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशन वरून काढायला मदत होऊ शकते. सगळे पेशंट निघतात असं नाही, पण त्याची प्रोबॅबिलिटी टोसिलुझुमॅब दिल्यानंतर वाढते. काहीच न करण्यापेक्षा आणि नुसतं स्टिरॉइडवर पेशंट सोडून देण्यापेक्षा टोसिलुझुमॅब दिलं तर इट इज डेफिनेटली बेनिफिशियल. दुसरं त्यांनी सांगितलं की मॉर्टॅलिटी बेनिफिट सुद्धा आहे. इथे बघा, टोसिलुझुमॅब दिलं तर 28% पेशंट दगावले, इथे नाही दिलं तर व्हेंटिलेटरवरचे ऑलमोस्ट 36% दगावले. म्हणजे डिक्रीज मॉर्टॅलिटी रेट बाय ऑलमोस्ट 10% ओव्हर अँड अबाव द डेथ रेट विच वॉज रिड्यूस्ड बाय स्टिरॉइड्स. म्हणजे स्टिरॉइड्स तर मॉर्टॅलिटी बेनिफिट आहेतच, पण जर पेशंट व्हेंटिलेटरवर असेल तर टोसिलुझुमॅब स्टिरॉइड बरोबर दिल्यानंतर त्याला ऍडिशनल मॉर्टॅलिटी बेनिफिट आहे. So used together, these are very very good anti-inflammatory agents and they should be used
वेन पेशंट इज इन सायटोकाईन स्टॉर्म. हे बघा सगळीकडे HFNO वर आहे, NIV वर आहे, इन्व्हेसिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशनवर आहे, सगळीकडे टॉसिलिझुमॅबचा रोल आहे. नंतर मग रिकव्हरी ट्रायल पब्लिश झाली, सर्वात मोठी टॉसिलिझुमॅबची जगातली ट्रायल. ते एक स्टेप पुढे गेली. त्यांनी काय सांगितलं की 2200 लोकांना युके मध्ये त्यांनी ज्यांना ऑक्सिजन लागतंय ऑर अबाव, ऑक्सिजन, HFNO, NIV, इन्व्हेसिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशन, सगळ्यांना टॉसिलिझुमॅब दिलं. 24 तासानंतर ज्यांना जर स्टिरॉइडनी फरक पडत नसेल त्यांनी टॉसिलिझुमॅब दिलं आणि अर्ध्या ग्रुपला त्यांनी फक्त स्टिरॉइड दिले. त्याच्यामध्ये पण त्यांना लक्षात आलं की या लोकांना मॉर्टॅलिटी बेनिफिट आहे. म्हणजे पेशंट जर टॉसिलिझुमॅब मिळालं तर HFNO, NIV किंवा इन्व्हेसिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशन वरून विन ऑफ होतो. जर तो नुसतं ऑक्सिजनवर असेल तर तो व्हेंटिलेटरवर जात नाही, तो ICUत जात नाही, तो ARDS कडे प्रोग्रेस होत नाही. त्यामुळे नॉट जस्ट सिरियस झाल्यानंतर जेव्हा पेशंट ऑक्सिजनवर असतो, तो हायपॉक्सिक असतो, तो टॅकिप्निक असतो आणि आपल्याला वाटत असतं की आता हा ऑक्सिजनवरून HFNO वर जाईल, ऑक्सिजनवरून NIV वर जाईल आणि स्टिरॉइड देऊन जर त्याचा डिस्ट्रेस जर कमी होत नसेल तर टॉसिलिझुमॅब इज अ डेफिनेट इंडिकेशन. स्टिरॉइड बरोबर दिल्यानंतर त्याचा बेनिफिट ऍडिटिव्ह असतो आणि डेफिनेटली त्याला फरक पडतो. हे बघा सगळ्या सबग्रुप्स मध्ये टॉसिलिझुमॅब युजफुल आहे. जर स्टिरॉइड बरोबर यूज केलं तर डेफिनेट टॉसिलिझुमॅब इज बेटर. सो नाव NIH as well as the UK guidelines have clearly said that तुम्ही पेशंट जर सायटोकाईन स्टॉर्म मध्ये असेल, तो जर ARDS ला प्रोग्रेस होत असेल, त्याला तुम्ही स्टिरॉइड दिले 24 तास पण त्याला उपयोग पडत नाहीये, तर मग अशा पेशंटला टॉसिलिझुमॅब दिल्याने डेफिनेट मॉर्टॅलिटी बेनिफिट होऊ शकतो. सगळेच वाचतील असं नाही, पण तुमचा मृत्यू दर ऑलमोस्ट 10% कमी होईल ICU मधला. आपली काही स्टडी आहे का? येस, नोबल हॉस्पिटल इज नाव इन द प्रोसेस ऑफ पब्लिशिंग दिस पेपर अँड वी आर नाव वी कॅन प्राऊडली से दॅट वी आर द लार्जेस्ट युजर्स ऑफ टॉसिलिझुमॅब ऑल ओव्हर द वर्ल्ड. आमचा 515 पेशंटचा डेटा आम्ही लवकरच पब्लिश करणार आहोत आणि माने सर आणि खान सरांनी आणि रीमा मॅडमनी याच्यावर खरंच खूप मेहनत घेतली आहे आणि आम्ही तोच डेटा आज तुम्हाला दाखवणार आहोत. तर कुठल्या पेशंटला आम्ही टॉसिलिझुमॅब दिलं नोबल हॉस्पिटलमध्ये? पहिलं म्हणजे कोविड पॉझिटिव्ह पाहिजे, दुसरं म्हणजे मॉडरेट टू सिव्हिअर निमोनिया पाहिजे, तिसरं म्हणजे त्याला हायपॉक्सिया पाहिजे, आयदर रेस्टिंग ऑक्सिजन त्याचं 90च्या खाली आलं पाहिजे किंवा थोडं चाललं तरी ऑक्सिजन 90च्या खाली आलं पाहिजे आणि त्याला टॅकिप्निया पाहिजे, त्याचा रेस्पिरेटरी रेट 30च्या वर गेला पाहिजे. या लोकांना पहिले स्टिरॉइड द्यायचं 24 तास. जर 24 तासात स्टिरॉइडनी फरक नाही पडला तर त्याला टॉसिलिझुमॅब द्यायचं. दुसरी कॅटेगरी पण आहे की जे डायरेक्ट आमच्याकडे ट्रान्सफर येतात, HFNO वर असतात, NIV वर असतात किंवा इन्व्हेसिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशनवर असतात. अशा लोकांना सुद्धा आम्ही पहिले स्टिरॉइड देतो, त्यानंतर 24 तास जर इम्प्रुव्हमेंट नाही झाली तर त्यांना टॉसिलिझुमॅब दिलं जातं. आम्ही इन्फ्लेमेटरी मार्कर्स कडे बघतो का? तो फार बघत नाही. इन्फ्लेमेटरी मार्कर्स हे अँसिलरी बेनिफिट आहे, इट्स नॉट द मेन थिंग. बऱ्याचदा लोक मला सांगतात की सर पण IL-6 त्याचा नॉर्मल आहे ना, मग कशाला देऊ टॉसिलिझुमॅब? तर मी त्यांना नेहमी सांगतो की IL-6 किंवा CRP जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन आहे. इट इज नॉट द क्रायटेरिया फॉर गिव्हिंग टॉसिलिझुमॅब. क्रायटेरिया फॉर गिव्हिंग टॉसिलिझुमॅब इज क्लिनिकल. जर पेशंटला हायपॉक्सिया होत असेल, टॅकिप्निया होत असेल तर डेफिनेटली टॉसिलिझुमॅब वापरा. त्याचा IL-6 जर 100च्या वर असेल किंवा CRP 100च्या वर असेल तर ऍडेड बेनिफिट आहे, ऍडेड तुम्हाला तुमच्या याच्यावर शिक्कामोर्तब होतंय. पण ते जर नॉर्मल जरी असलं आणि तुम्हाला कळतंय की पेशंट वर्सन होतोय आणि तो सेकंड वीक मध्ये वर्सन होतोय तर डेफिनेटली तो सायटोकाईन स्टॉर्म मध्ये आहे, टॉसिलिझुमॅब वापरा. कुठल्या पेशंटला आम्ही टॉसिलिझुमॅब वापरलं नाही? ज्यांना ऍक्टिव्ह TB आहे, ऍक्टिव्ह बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, प्रेग्नंट फिमेल्स आहेत किंवा जे बाहेर टॉसिलिझुमॅब वापरून आलेत त्यांना आम्ही टॉसिलिझुमॅब वापरलं नाही. किती डोस आम्ही टॉसिलिझुमॅबचे दिले? मेजॉरिटी लोकांना आम्ही एकच डोस दिला टॉसिलिझुमॅब. 48% लोकांना 1 डोस, 48 2 डोस आणि काही लोक जी ओबीज होती, 100 किलोच्या वर होती, त्यांना 3 डोसेस ऑफ टॉसिलिझुमॅब म्हणजे 1200 मिलीग्रॅम सुद्धा दिले गेले. पण मेन हे बघा 80% ऑलमोस्ट 90% लोकांना टॉसिलिझुमॅब बरोबर रेमडेसिवीर, मिथाइल प्रेडिसोलोन आणि लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन सुद्धा मिळालेलं आहे. सो द स्टँडर्ड थेरपी आम्ही कुठेही बंद केलेली नाही. ही एक ऍड ऑन थेरपी आहे. रेमडेसिवीर, स्टिरॉइड आणि क्लेक्सेन ऑलमोस्ट सगळ्या सिरियस पेशंटला दिलं गेलेलंच आहे. आणि मग किती लोकांना आम्ही वॉर्ड मध्ये दिलं? बरेच लोक म्हणतात सर टॉसिलिझुमॅब ICU मध्ये द्यायचं का? तर तसं नाहीये. 37% लोकांना आम्ही टॉसिलिझुमॅब वॉर्ड मध्ये दिले, 63 लोकांना ICU मध्ये दिलेलं आहे. किती लोकांना आम्ही व्हेंटिलेटरवरच्या लोकांना टॉसिलिझुमॅब दिले? 242. त्याच्यामधले किती विन ऑफ होऊ शकले? 107. सो ऑलमोस्ट बाय गिव्हिंग टॉसिलिझुमॅब वी कुड विन ऑफ 45% of our patients who required high-end oxygen support like HFNO, NIV or invasive mechanical ventilation. So it helps in weaning patients off ventilator as well, but maximum benefit is when the patient is on oxygen. बरेच लोक म्हणतात सर टॉसिलिझुमॅब दिल्याने खूप इन्फेक्शियस कॉम्प्लिकेशन्स होतील का?
तर तसं नाही. जेव्हा आम्ही टॉसिलुझुमॅब ऍड केलं तर त्या पेशंटला आम्ही मिरोपिनम, टिकोप्लॅनिन आणि फ्लुकोनाझॉल IV चालू केले. मिरोपेनम 1 ग्रॅम TDS दिलं, टिकोप्लॅनिन 400 mg BD फर्स्ट डे आणि मग 400 mg OD दिलं आणि IV फ्लुकोनाझॉल 400 mg OD दिलं. हे सगळे आम्ही 15 दिवस पेशंटला टॉसिलुझुमॅब दिल्यानंतर दिले. त्याच्यामुळे आमच्याकडे ब्रेक थ्रू बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन फक्त 2% लोकांना झाले. त्याच्यामध्ये सुद्धा स्टॅफिलोकोकस ऑरियस ब्लड मध्ये ग्रो झालं. काही लोकांना हॅप किंवा बॅप झाला, व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया. त्याच्यामध्ये सुडोमोनास आणि ऍक्टिनोबॅक्टर हे कॉमन फॅक्टर होते. आणि जे फंगिमिया आपण म्हणतो, कॅन्डिडिमिया, ते फक्त 3 लोकांना झालं आणि कॅन्डिडा अल्बिकान्स हा मोस्ट कॉमन ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये होता. डेथ किती लोकांमध्ये झाली? टॉसिलुझुमॅब देऊन सुद्धा 26% लोक दगावले. पण आय एम शुअर की जर टॉसिलुझुमॅब दिलं नसतं तर आमचा मॉर्टॅलिटी रेट ऑलमोस्ट 45 ते 50% असता. सो बाय गिव्हिंग टॉसिलुझुमॅब आम्ही आमच्या हॉस्पिटलमधला जो डेथ रेट आहे तो सुद्धा साधारण 10 ते 15% कमी करू शकतो. सो इन ऍडिशन टू स्टिरॉइड, अँटी इन्फ्लेमेटरी एजंट, टॉसिलुझुमॅब इज अ व्हेरी व्हेरी गुड ड्रग. व्हॉट अबाउट कोल्चिसिन? बरेच लोक मला विचारतात, सर आता टॉसिलुझुमॅब नाही तर कोल्चिसिन वापरू का? त्याची पण ट्रायल झालेली आहे. मॉडरेट निमोनियामध्ये या लोकांनी कोल्चिसिन वापरलं, सिव्हिअर निमोनियामध्ये नाही. त्यामुळे जे पेशंटला मॉडरेट कोविड डिसीज होता, जे ऑक्सिजनवर घरात जे ऑक्सिजनवर हॉस्पिटल वॉर्डमध्ये होते, त्या सगळ्यांना एका ग्रुपला कोल्चिसिन दिलं, एका ग्रुपला कोल्चिसिन दिलं नाही. त्यांना असं लक्षात आलं की मॉडरेट निमोनिया मधल्या लोकांना ज्यांना कोल्चिसिन देतो त्यातले 86% लोक ऑक्सिजनवरून बाहेर आले आणि जर कोल्चिसिन नाही दिलं तर त्याचं प्रमाण फक्त 67% होतं. सो बाय गिव्हिंग कोल्चिसिन इन मॉडरेट निमोनिया यू आर ऑक्सिजन सपोर्ट अर्ली आणि विदिन 4 days पेशंटचं ऑक्सिजन थांबतं. जर दिलं नाही तर तेच ऑक्सिजन सपोर्ट आपल्याला 6 ते 7 दिवस द्यावं लागतं. सो युझिंग कोल्चिसिन इन मॉडरेट निमोनिया, रिमेंबर मॉडरेट निमोनिया नॉट सिव्हिअर ऑर क्रिटिकल डिसीज. सो कोल्चिसिन ही टॅबलेट आहे ती आपण मॉडरेट निमोनियाच्या पेशंटला जे वॉर्डमध्ये आहेत आणि ज्यांना ऑक्सिजन लागतंय त्यांना आपण स्टिरॉइड बरोबर देऊ शकतो आणि अशा लोकांचं ऑक्सिजन आपण लवकर थांबवू शकतो. सो दिस इज व्हॉट इट इज ऍज अ इम्युनोमॉड्युलेटर. मग आता प्रश्न हा आहे की आता ऍक्टेमरा तर अवेलेबलच नाहीये, टॉसिलुझुमॅब तर अवेलेबलच नाहीये, किती 2-3 दिवसात येईल का ते आपल्याला माहित नाही. मग अशा सिच्युएशन मध्ये आम्ही नोबल हॉस्पिटलमध्ये काय करतोय, तर पेशंट सायटोकाईन स्टॉर्म मध्ये जात आहेत, ऍक्टेमरा काही तोड नाही, टॉसिलुझुमॅब न दिल्यामुळे बरेच पेशंट आमचे व्हेंटिलेटरवर जात आहेत. मग अशा सिच्युएशन मध्ये आता आम्ही काही इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस करतोय. ह्याला फार एव्हिडन्स नाहीये, बट वी हॅव टू यूज इट बिकॉज वी कांट जस्ट लेट द पेशंट डाय. सो आम्ही काय करतोय, तर ज्या पेशंट आपला सायटोकाईन स्टॉर्म मध्ये जातोय असं वाटतंय त्यांचा आम्ही स्टिरॉइडचा डोस वाढवतोय. 40 mg BD वरून आम्ही पेशंटला 500 mg OD किंवा ओबेस पेशंट असेल तर 1 ग्रॅम OD साधारण 3 to 5 days देतोय. ह्याच्या मागचं कारण काय की जसं आपण किडनी ट्रान्सप्लांट रेसिपियंटचं जर रिजेक्शन होत असेल किडनीचं तर नेफ्रोलॉजिस्ट त्याला हाय डोस मिथाइल प्रेडनिसोलोन देतात टू प्रिव्हेंट किडनी रिजेक्शन. व्हॉट इज सायटोकाईन स्टॉर्म? इट इज लंग रिजेक्शन. The body is rejecting the lung. So if we don't have tocilizumab to prevent that lung rejection, we are giving high dose methylprednisolone 500 mg or 1 gram to prevent the lung rejection. And we have found that few patients have responded and their cytokine storm has got reversed after giving high dose methylprednisolone. So high dose methylprednisolone आम्ही वापरतोय. इटोलिझुमॅब जेव्हा होतं तेव्हा हाय डोस मिथाइलप्रेडनिसोलोन बरोबर आम्ही इटोलिझुमॅब पण वापरत होतो, विच इज अन अँटी CD6 मोनोक्लोनल अँटीबॉडी. आणि आम्हाला लक्षात आलं की इटोलिझुमॅब इज ऑल्सो नॉट ॲज गुड ॲज टॉसिलुझुमॅब, बट इट इज युजफुल इन ट्रीटिंग सायटोकाईन स्टॉर्म अँड रिव्हर्सिंग ARDS इन अ फ्यू पेशंट्स. बार्सिटिनिब जे आहे ते ओरल आहे, ते पण आपण काही पेशंटला वापरलंय. पण रिमेंबर बार्सिटिनिब इज युज्ड इन मॉडरेट टू सिव्हिअर निमोनिया आणि जर तुम्ही स्टिरॉइड वापरत असाल तर बार्सिटिनिबचा फार काही रोल नाहीये. आणि मग न्यू किड इन द ब्लॉक इज बिवॅसुमॅब विच इज ऑल्सो नाव अवेलेबल. त्याचे आमच्याकडे एवढे काही चांगले नाहीयेत. त्यामुळे इफ ऍक्टेमरा इज नॉट अवेलेबल आय वुड बी कीन टू गिव्ह हाय डोस मिथाइलप्रेडनिसोलोन फर्स्ट, इटोलिझुमॅब. जर इटोलिझुमॅब पण अवेलेबल नसेल तर नुसतं हाय डोस मिथाइलप्रेडनिसोलोन, ते पण अवेलेबल नसेल तर वी कॅन गिव्ह बिवॅसुमॅब ऍज अल्टरनेटिव्ह. बट ऍक्टेमरा इज द बेस्ट. देर इज नो अल्टरनेटिव्ह टू ऍक्टेमरा. आय वॉन्ट टू मेक इट व्हेरी क्लिअर. आता आपण अँसिलरी थेरपीज कडे येऊया की आपण अजून कुठल्या कुठल्या अँसिलरी थेरपीज आपल्या पेशंटला वापरतो. पहिलं म्हणजे VTE प्रोफायलॅक्सिस. सगळ्या पेशंटला आपण क्लेक्सेन किंवा कन्व्हेन्शनल हिपॅरिन वापरतोय ऍज थ्रॉम्बोप्रोफायलॅक्सिस. कुठल्या डोसमध्ये वापरतोय? जर मॉडरेट डिसीज असेल तर 0.6 BD वापरतोय. जर सिव्हिअर डिसीज असेल तर फक्त प्रोफायलॅक्टिक डोसमध्ये 0.4 OD वापरलं जातंय टू प्रिव्हेंट ब्लिडिंग कॉम्प्लिकेशन्स. डिस्चार्ज नंतर आपण पेशंटला VTE प्रोफायलॅक्सिस देतोय का? तर आम्ही आमच्या पेशंटला देतोय. सिव्हिअर आणि क्रिटिकल डिसीज मध्ये जर पेशंट ऍडमिट असेल तर त्याला आपण रिवारोक्साबान 10 mg देतोय
फॉर अराउंड 1 to 3 months. जर माइल्ड डिसीज असेल तर त्याला aspirin देतोय 75 mg OD for around 1 to 3 months. So even after discharge, we are giving thromboprophylaxis. Although data about post-discharge VT, venous thromboembolism, is very, very poor. Studies are going on, but in severe and critical disease, we are using rivaroxaban or Xarelto 10 mg for 3 months. In mild disease or moderate disease, or if the patient cannot afford Xarelto, we are giving aspirin, ecosprin 75 for 1 to 3 months, depending upon the risk factors and the age of the patient. पुढचं कॉम्प्लिकेशन आणि सर्वात इम्पॉर्टंट कॉम्प्लिकेशन लंग फायब्रोसिस. जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन फेजेस आहेत. पहिलं म्हणजे व्हायरल फेज, दुसरं म्हणजे इन्फ्लेमेटरी फेज. अनफॉर्च्युनेटली नाव देयर इज अ थर्ड फेज which we have realized that some patients who are elderly, who are in the ICU, who have critical disease are now healing the ARDS with fibrosis. म्हणजे त्यांचं ARDS हे इम्प्रूव्ह होतं, पण त्यांची ऑक्सिजन रिक्वायरमेंट कधी थांबतच नाही. आणि मग जेव्हा आपण रिपीट सिटी करतो तेव्हा असं लक्षात येतं की निमोनिया तर बरा झालाय, पण पूर्ण लंग फायब्रोस झालंय. जसं इंटरस्टिशियल लंग डिसीज किंवा पोस्ट स्मोकर्स मध्ये जसं COPD सारखं लंग होतं, तसं या लोकांचं लंग विदिन 15 to 20 days होऊन जातं. And this is a classic example of a young man who was on ventilator for 38 days, and after 38 days they weaned him off. We sent him to the ward and he was on oxygen in the ward for around 20 days. We did not realize की याचं ऑक्सिजन कमी का होत नाही. त्याला 2 ते 3 लिटर नेझल प्रॉब्लेम ऑक्सिजन सारखंच लागतंय. मग जेव्हा सिटी केला तेव्हा असं लक्षात आलं की अरे याचा पूर्ण लंग फायब्रोस झालेला आहे, पूर्ण लंग इज फायब्रोस्ड. त्यामुळे तो चालूच शकत नाही. तो बाथरूमला गेला की त्याला दम लागतो, तो नुसता दरवाजापर्यंत चालला तरी त्याला दम लागतो. मग अशा लोकांना आपल्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घरी लिहून द्यावा लागतो किंवा लॉंग टर्म ऑक्सिजन थेरपी जे आपण म्हणतो, होम ऑक्सिजन थेरपी. मग अशा लोकांसाठी आपण काय करू शकतो का? कारण की क्रिटिकल डिसीज साधारण 15% लोकांना होतो, त्याच्यामधल्या साधारण 10% लोकांना पल्मनरी फायब्रोसिस हे लॉंग टर्म. मग अशा लोकांसाठी सुद्धा आपण आता काही ड्रग्स आहेत जे आपण वापरतोय, आणि त्या ड्रग्सचं नाव आहे परफेनिडोन अँड निंटेडानिब. हे 2 ड्रग्स अँटीफायब्रोटिक एजंट्स आहेत, आणि हे अँटीफायब्रोटिक एजंट्स आपण साधारण 6 आठवडे ज्या लोकांना प्रूव्हन पल्मनरी फायब्रोसिस आहे अशा लोकांना आपण देतोय. आणि अशा लोकांना पल्मनरी फायब्रोसिस, आणि पल्मनरी फायब्रोसिस इज अ व्हेरी व्हेरी डिस्ट्रेसिंग कंडिशन. पेशंट नुसतं दम लागतोय असं म्हणत नाही, पेशंट म्हणतो की मी सारखा खोकत राहतो, म्हणजे मला ऑक्सिजन काढलं की डायरेक्ट खोकला यायला लागतो, आणि मग माझे नातेवाईक परेशान होतात की घरामध्ये माणूस सारखा खोकतो. सो कफ, सिसेशन ऑफ कफ, सिसेशन ऑफ ब्रेथलेसनेस जर इम्प्रूव्ह करायचे असेल तर हे 2 ड्रग्स जे आहेत ते डेफिनेटली आपल्याला मदत करतात. त्याचबरोबर ज्यांना पल्मनरी फायब्रोसिस झालाय त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही न्यूमोकॉकल आणि इन्फ्लुएन्झा वॅक्सिन पण घ्या, कारण की त्याच्यात दुसरं इन्फेक्शन झालं तर इट कॅन बी हॅझार्डस. तुम्ही आता कोविड मधून बाहेर आले, तुम्हाला पल्मनरी फायब्रोसिस झाला, आणि तुम्हाला उद्या समजा H1N1 किंवा सीझनल इन्फ्लुएन्झा झाला तर परत तुम्हाला ARDS होईल. त्यामुळे आता डिस्चार्जच्या वेळेस पल्मनरी फायब्रोसिसच्या पेशंटला न्यूमोकॉकल आणि इन्फ्लुएन्झा वॅक्सिन देऊनच आम्ही घरी पाठवतो. मग आता परफेनिडोन अँड निंटेडानिब काय करतं तर ते लंग फंक्शन डिक्लाइन ऑलमोस्ट 50% थांबवतं, आणि इट टेक्स अराउंड 6 to 12 weeks. त्याच्यामुळे मी पेशंटला नेहमी सांगतो तुमचा दम कमी व्हायला साधारण 3 महिने लागणार आहेत, तुमचा खोकला कमी व्हायला तुम्हाला 3 महिने लागणार आहेत, तुम्हाला जे लिटर ऑक्सिजन आहे ते बंद व्हायला साधारण 3 महिने लागणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर किंवा लॉंग टर्म ऑक्सिजन थेरपी घ्यायची असेल तर तुम्हाला डेफिनेटली चेस्ट फिजिओथेरपी करायची आहे, तुम्हाला डेफिनेटली स्पायरोमेट्री करायची आहे, तुम्हाला जे 3 फुगे रोज उडवायचे ते तर उडवायचेच आहेत, तुम्हाला चालायचं ते तर चालायचंच आहे. त्याच्याबरोबर टॅबलेट्स 3 महिने घेतले तर तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का तर परफेनिडोन अँड निंटेडानिब दोघंही हिपॅटोटॉक्सिक ड्रग्ज आहेत. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर HGPT SGOT तुम्हाला मॉनिटर करावं लागणार आहे, आणि जर तुम्ही वॉर्फॅरिन निंटेडानिब बरोबर दिलं तर कधी कधी PTINR डिरेंज होऊ शकतो. त्यामुळे वॉर्फॅरिनचं रूपांतर आहे तुम्हाला ऍस्पिरिन किंवा दुसऱ्या झेराल्टो मध्ये करावं लागेल, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आमच्या किती पेशंटला आम्ही दिलं, जसं मी सांगितलं 380 पेशंट होते आमचे जे सर्व्हाइव्ह झाले, त्याच्यातल्या ऑलमोस्ट 72 म्हणजे 20% लोकांना लॉंग टर्म ऑक्सिजन थेरपी लागली. ते घरी गेले, त्यांना परफेनिडोन आणि निंटेडानिब दिलं गेलं. त्या 72 मधल्या 70 लोकांना आम्ही शॉर्ट टर्म ऑक्सिजन थेरपीवरून विन ऑफ करू शकलो बाय गिव्हिंग अँटीफायब्रोटिक थेरपी. वाईल 2 पेशंट्स मध्ये आम्ही ते विन ऑफ नाही करू शकलो, त्यांचा फायब्रोटिक ARDS वर्सन झाला आणि ते ARDS म्हणून परत ऍडमिट झाले. सो fibrosis is a very dangerous condition. It can progress and patient can die as well. But if you give these tablets, even short-term oxygen therapy सुद्धा पेशंट बंद होऊ शकते. ते पेशंट ची वॉकिंग कॅपॅसिटी वाढते, पेशंट ऑक्सिजन इम्प्रूव्ह होतं, आणि मग हळूहळू पेशंट लॉंग टर्म ऑक्सिजन थेरपीवरून सुद्धा बाहेर निघू शकतो.
तर मग आता नोबल हॉस्पिटलच्या गाईडलाईन्स काय आहेत? माइल्ड डिसीज मध्ये आम्ही फॅव्हिपिराविर विथ ॲस्पिरिन, व्हिटॅमिन सी द्यायचं का नाही? देर इज हार्डली एनी एव्हिडन्स ऑफ ओरल व्हिटॅमिन सी. तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, देर इज नो हार्म. बट फॅव्हिपिराविर प्लस ॲस्पिरिन इज द ट्रीटमेंट ऑफ चाइल्ड फॉर माइल्ड डिसीज. मॉडरेट डिसीजला आम्ही काय करतो? ऍडमिट करून घेतो. कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा जर एल्डरली इंडिव्हिज्युअल असेल आणि पहिल्या 7 दिवसाच्या आत आलेला असेल तर त्याला देतो. जर पेशंटला ऑक्सिजन लागणार असेल तर त्याला मिथाइल प्रेडनिसोलोन किंवा डेक्सामिथासोन देतो. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन देतो. कॉल्चिसिन देतो आणि आवेग प्रोन झोपायला सांगतो, म्हणजे पोटावर झोपायला सांगतो, जेणेकरून ऑक्सिजन त्यांचं इम्प्रूव्ह होईल. सिव्हिअर डिसीजला आपण काय करतो? आयसीयूत ऍडमिट करतो. अँटीबायोटिक्स असतात सुरुवातीला, पिप्रसिलिन, टॅझोबॅक्टम. जर त्याच्याने पण इम्प्रूव्ह नाही झालं आणि आपण टॉसिलिझुमॅब देणार असू तर मिरोपेनम विथ अमिकासिन और पॉलिमिक्सिन दिलं जातं. रेमडेसिवीर परत 5 दिवस दिलं जातं. मिथाइल प्रेडनिसोलोन 10 दिवस दिलं जातं. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन 10 ते 14 दिवस दिलं जातं. आणि जर पेशंटला स्टिरॉइड देऊन सुद्धा दम लागत असेल तर त्याला टॉसिलिझुमॅब वापरलं जातं. ज्यांना लंग फायब्रोसिस होते त्यांना परफेनिडोन किंवा निंटानिक सुद्धा दिलं जातं. सिमिलरली सुरुवातीला एनआरबीएम किंवा नॉन रिब्रिदिंग मास्क लावतो. त्याच्याने फरक नाही पडला तर HFNO किंवा बायपॅप लावतो. आणि मेजॉरिटी पेशंटला आम्ही NIV किंवा नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन वरच विन करायचा प्रयत्न करतो. वी फॉलो अ डिलेड इन्व्हेसिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशन पॉलिसी. जेवढं लेट आपल्याला पेशंटला इंट्युबेट करता येईल तेवढं करतो. कारण की मेजॉरिटी पेशंट्स हे HFNO किंवा NIV वरच विन ऑफ होऊ शकतात जर आपण प्रॉपर प्रोटोकॉल्स फॉलो केले तर. आता फायनल जो माझा सेक्शन आहे तो वॅक्सिनवर असणार आहे, कारण की वी आर ऑल नाव गोइंग इन टू द वॅक्सिन इरा. कोविड वॅक्सिन, देर आर मल्टिपल क्वेश्चन्स अबाउट कोविड वॅक्सिन. सो आय ट्राय टू आन्सर दोज. नाव आय हॅव ऑलरेडी आन्सर्ड अबाउट द ट्रीटमेंट पार्ट. आता ट्रीटमेंट पार्ट मध्ये काही लोकांनी मला विचारलं होतं की मिथिलिन ब्लू वापरायचं का? तर मिथिलिन ब्लू हे एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ते आपण मेथ हिमोग्लोबिनिमियाला वापरतो. त्याचा रोल अजून कोविडमध्ये डिवाइड नाहीये. आम्ही काही ARDSच्या पेशंटला मिथिलिन ब्लू वापरलो ऍज अन अँटीफायब्रोटिक एजंट, पण आम्हाला काही फार त्याचा उपयोग जाणवला नाही. त्यामुळे जो पण स्टडीज येत नाही तोपर्यंत मी मिथिलिन ब्लू वापरा असं लोकांना सांगणार नाही. दुसरं म्हणजे आता जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने विराफिन किंवा पेग इंटरफेरॉन अल्फा 2B हे अप्रूव्ह केलंय फॉर ट्रीटमेंट, तर ते वापरायचं का? तर त्याची एक स्टडी होऊन गेलेली आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की पेग इंटरफेरॉन अल्फा 2B इज अ गुड अँटीव्हायरल. It has to be used in the first 7 days. It might reduce the COVID viral load, but it will not have mortality benefit. So remember कि just like remdesivir, peg interferon alpha 2B is an antiviral and it should be used in the first 7 days, but it will be obscenely costly and it has side effects. So even peg interferon alpha 2B or virafin is an injection which has side effects. So please be careful before starting it. I don't know when it will be available in the market. Now we come to the vaccines. पहिलं वॅक्सिन जे आपल्याकडे आहे ते म्हणजे कोविशिल्ड और सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं वॅक्सिन जे आपण म्हणतो. तर ते काय वॅक्सिन आहे? एकदम सिंपल. दिस इज द स्पाइक प्रोटीनचा जीन इनसाइड द कोविड व्हायरस. त्यांनी हा जो स्पाइक प्रोटीनचा जीन आहे तो कट केला. त्यांनी एका चिंपॅन्झी ऍडिनो व्हायरसच्या आत हा जीन टाकला आणि हे जे चिंपॅन्झी ऍडिनो व्हायरस आहे ते रेप्लिकेट होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला आपण इंजेक्ट केलं तर ते आपल्या बॉडीमध्ये रेप्लिकेट होऊ शकत नाही. सो डोंट वरी, इट इज नॉट अ लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन. वन्स इंजेक्टेड इन टू द बॉडी, आपले जे सेल्स असतात शरीरातले ते हे चिंपॅन्झी ऍडिनो व्हायरस खाऊन घेतात. ते खाल्ल्यानंतर त्यातलं स्पाइक प्रोटीन बाहेर येतं. ते आपल्या DNA मध्ये जातं सेलच्या. त्या DNA सांगतं की स्पाइक प्रोटीनचा mRNA बनव. ते mRNA बाहेर येतं. त्या mRNA नंतर मल्टिपल स्पाइक प्रोटीन्स बनतात. हे स्पाइक प्रोटीन जाऊन आपल्या शरीरातल्या सगळ्या सेल्सवर जातात आणि मग बॉडी की अरे हे स्पाइक प्रोटीन जे आहे ते फॉरेन आहे, त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज बनवते आणि अँटीबॉडीज आणि T सेल्स बनतात. आणि त्यामुळे जेव्हा खरं स्पाइक प्रोटीन कोरोना व्हायरसचं येतं तेव्हा शरीराला आधीच माहिती असतं की आपल्याला या स्पाइक प्रोटीन विरुद्ध लढायचंय. अँड देन इट डज नॉट प्रिव्हेंट, इट प्रिव्हेंट्स द कोविड फ्रॉम एंटरिंग इन टू आवर बॉडी. सो इट्स अ सिंपल मेकॅनिझम ऑफ द AstraZeneca Serum Institute of India vaccine that it develops antibodies and it develops T helper cells to tackle the spike protein of the coronavirus. So काय केलं गेलं या स्टडीमध्ये? क्लिअर होतं की त्यांनी 2 डोसेस दिले आणि त्यांना असं लक्षात आलं की ह्याचं जे प्रोटेक्शन आहे ते साधारण 60% ते 90% एवढं आहे. मग लोकांना वाटलं की एवढं व्हेरिएशन काय आहे की जर काही लोकांना 65% आणि काही लोकांना 90%. तर मग लोकांना त्यांनी असं सांगितलं की काही रेसिपियंट्सला आम्ही फुल डोस असे 2 डोस दिले, त्यांच्यामध्ये 63% प्रोटेक्शन होतं. पण काही लोकांना आम्ही लो डोस पहिला दिला आणि दुसरा फुल डोस दिला, त्यांच्यामध्ये 90% प्रोटेक्शन होतं.
मग हे फार मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली, कारण की हे जे लो डोस त्यांनी दिलं होतं ते इनएडव्हर्टंटली दिलं होतं. मग ते दिलंय ते त्यांनाही माहित नव्हतं. मग त्यांना असं लक्षात आलं की मग असं का होतंय की लो डोस दिल्यानंतर एफिकसी वाढतीये आणि स्टँडर्ड डोस दिल्यानंतर एफिकसी कमी होतीये, ही काय भानगड आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल बरीच कॉन्ट्रोवर्सी झाली. लोकांना वाटलं की स्टडी नीट केली गेली आहे का, काय झालंय. आणि त्यामुळे मग त्यांनी सुरुवातीला आपली पहिली स्टडी पब्लिश केली आणि त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट काही गोष्टी सांगितल्या. नंबर 1, 70% एफिकसी आहे आणि सिव्हिअर डिसीज किंवा लाईफ थ्रेटनिंग डिसीज हा ऑलमोस्ट 90% कमी करतं. सो सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया वॅक्सिन तुम्ही जर 2 डोस घेतले तर तुमचा सिव्हिअर डिसीज व्हायचा चान्स हा 90% कमी होतो. कधी? दुसऱ्या डोस 15 दिवसानंतर. त्यामुळे पहिल्या डोस आणि दुसऱ्या डोसच्या मध्ये तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. आणि इनफॅक्ट तुमच्याकडे सुद्धा अशा बऱ्याच केसेस आल्या असतील, तर तुमच्या ऐकूयात अशा बऱ्याच केसेस असतील की पहिलं इंजेक्शन घेतलं आणि मग तेच आजार झाला आणि ते ऍडमिट झाले. तर आता ज्या स्टडीज युके मध्ये झाल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी क्लिअर सांगितलंय की फर्स्ट डोस नंतर 10 दिवस कोविड इन्फेक्शन व्हायचा चान्स वाढतो, कमी होत नाही. वाय? बिकॉज व्हिजिट टू द वॅक्सिनेशन सेंटर इज टर्निंग आउट टू बी अ सुपर स्प्रेडर इव्हेंट. तिथे लोक जाऊन वॅक्सिन घेत आहेत, खूप गजबजलेल्या ठिकाणी जाऊन वॅक्सिन घेत आहेत, मास्क वापरत नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाहीये. त्याच्यामुळे त्या वॅक्सिनेशन सेंटरमध्येच ते इन्फेक्ट होत आहेत. त्यामुळे जेव्हा आपण वॅक्सिनेशन सेंटरमध्ये जातो तेव्हा हे लक्षात घ्या की पहिला डोस घेतल्यानंतर पहिले 10 दिवस आपल्याला खूप काळजी घ्यायची गरज आहे. तिथे जाताना मास्क घालून जायचं, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं. आणि जर वॅक्सिन घेतल्यानंतर तुम्हाला 1 दिवस ताप आला, अंग दुखलं तर ठीक आहे, पण जर हे सिम्पटम्स चालूच राहिले तर रिमेंबर की कोविडची टेस्ट करा आणि जर ते कोविड पॉझिटिव्ह आली तर ट्रीटमेंट घ्या. सो दॅट इज व्हेरी क्लिअर की द एफिकसी, हे बघा, ज्या कंट्रोल पॉप्युलेशन होती त्यांना सिव्हिअर डिसीज पर्यंत झाले, ऍडमिट पण झाले, पण एकदा तुम्हाला कोविडचं वॅक्सिन घेतलं सिरम इन्स्टिट्यूटचं तर साधारण 80 ते 90% चान्स आहे की तुम्हाला सिव्हिअर डिसीज होणार नाही, पण माइल्ड किंवा असिम्प्टोमॅटिक डिसीज तुम्हाला होऊ शकतो. सो दिस इज व्हेरी क्लिअर की रिमेंबर की हे होऊ शकतं. मग काही लोक म्हटले की सिरम इन्स्टिट्यूटचं वॅक्सिन दिल्यामुळे ट्रान्सव्हर्स मायलायटिस झाला, तर तशा 2 केसेस रिपोर्ट केल्या गेल्या. ऍक्च्युअली सिरमच्या वॅक्सिन मध्ये एकाच पेशंटला ट्रान्सव्हर्स मायलायटिस झाला आणि ट्रान्सव्हर्स मायलायटिस स्टिरॉइड दिल्यानंतर पूर्णपणे बरा झाला. सो दिस इज ऑल्सो नॉट करेक्ट. The incidence of transverse myelitis is very, very low, 1 in 1 lakh. So it is almost very, very low. The benefit of the vaccine far outweighs the risk which is there. मग तुम्ही आता ऐकलं असेल की आता ब्लड क्लॉट्स वाढायचं प्रमाण आहे. काही यंग फिमेल्सला लेस दॅन 50 years of age there is a chance of superior sagittal venous sinus thrombosis or mesenteric vein thrombosis or deep vein thrombosis. But remember that the risk of getting blood thrombosis is 1 in 10,000. So it is a very, very rare event. It is seen in young females less than 50 years of age, and already those females are on oral contraceptive pills or they have been had COVID in the past, which is also a procoagulant state. So it is not very clear. But जाऊ नका, ब्लड क्लॉट्स किंवा ट्रान्सव्हर्स मायलायटिस किंवा ऍडव्हर्स इव्हेंटचं प्रमाण खूप खूप कमी आहे. 1 in 15,000, 1 in 20,000 एवढं आहे. बेनिफिट डेफिनेटली आउटवेज द रिस्क. आणि हेच त्यांनी पब्लिश केलं. आणि मग त्यांना लक्षात आलं की हे लो डोस स्टँडर्ड डोसचं काय भानगड आहे. तर मग त्यांना लक्षात आलं की ही भानगड लो डोस स्टँडर्ड डोसची नाहीये, तर तुम्ही कधी दुसरा डोस देता हे जास्ती महत्वाचं आहे. तुम्ही जर 2 डोस मध्ये 12 आठवड्याचं अंतर ठेवलं तर तुमचं मॅक्सिमम प्रोटेक्शन तुम्हाला मिळतं. सो तुम्ही जर 6 आठवड्याचं 2 डोस मध्ये हे ठेवलं तर 55% प्रोटेक्शन मिळतं. पण 8 किंवा 12 आठवड्याचं डिफरन्स तुम्ही 2 डोसेस मध्ये ठेवला तर प्रोटेक्शन गोज अप टू 82%. आणि त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने गाईडलाईन्स बदलल्या आणि आता ते सांगतायत की लगेच एका महिन्यात दुसरा डोस घेऊ नका. 8 weeks नंतर यू टेक द सेकंड डोस इफ यू हॅव टेकन कोविशिल्ड और सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया वॅक्सिन. दुसरा प्रश्न हे होतो की वेदर दिस वॅक्सिन विल रिड्यूस असिम्प्टोमॅटिक अँड माइल्ड डिसीज. सो रिमेंबर की एकदा 2 शॉट्स तुम्हाला या वॅक्सिन मिळाले की तुम्हाला सिव्हिअर डिसीज किंवा क्रिटिकल डिसीज व्हायचं प्रमाण 90% कमी होतं, पण माइल्ड आणि असिम्प्टोमॅटिक डिसीज व्हायचं प्रमाण फक्त 50% कमी होतं. त्यामुळे बऱ्याच लोक मला सांगतात की सर मी 2 डोस घेतले तरी मी कोविड पॉझिटिव्ह झालो. पण मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही कोविड पॉझिटिव्ह जरी झाले असाल तरी तुम्हाला माइल्ड आणि असिम्प्टोमॅटिकच डिसीज होणार. तुम्हाला आयसीयू मध्ये ऍडमिट करायची वेळ नाही येणार. तुम्ही जर पॉझिटिव्ह झाले तर कृपा करून तेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घ्या. इट विल बी माइल्ड डिसीज ओनली.
आणि यू मस्ट हॅव नोन सो मेनी कन्सल्टंट्स अराउंड यू की ज्यांनी एक डोस घेतला त्याच्यानंतर कोविड झाला, 2 डोस घेतले त्याच्यानंतर कोविड झाला. बट रिमेंबर, मॅक्सिमम प्रोटेक्शन विल ओनली स्टार्ट 15 days after the second dose, and 15 days after the second dose, if you get COVID, it will be only asymptomatic or mild COVID. So because we can reduce mild disease only by 50%, त्याच्यामुळे अजून सुद्धा जो पण आपल्या कंट्रीला सगळ्यांना वॅक्सिनेट आपण करत नाही तोपर्यंत मास्क घालणं गरजेचं आहे. बिकॉज यू हॅव टेकन वॅक्सिन, यू कॅन स्टील बी कॅरियर ऑफ कोरोना अँड यू कॅन ट्रान्समिट इट टू युअर फॅमिली मेंबर्स हु आर नॉट वॅक्सिनेटेड. सो रिमेंबर, वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट. आणि इफ यू, आणि तेच या ग्राफ मध्ये दाखवलंय की जर तुम्ही 12 आठवडे किंवा 3 महिने दुसरा डोस डिले केला तर तुमच्या न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज ज्या आहेत त्या डबल लेवलनी बनतात. सो डिले द डोस ऑफ कोविड वॅक्सिन will definitely help in improving your immunity, and even T helper cells तुमच्या डबल ह्याच्याने बनतील. What about Covaxin? Now Covaxin data has also been published. अजून तो पेपर मध्ये पब्लिश नाही झाला पण प्री प्रिंट आलेला आहे. आणि inactivated viral vaccine, and it has also shown 80% efficacy after the second dose to prevent severe disease. So both the COVID vaccines which are available in India are very, very good, and both of them should be used whenever possible. स्पुटनिक हे तिसरं वॅक्सिन सुद्धा आता भारतात येणार आहे. डॉक्टर रेड्डीजने त्याचं पेटंट घेतलंय आणि रशियाच्या गामालिया इन्स्टिट्यूटने ते बनवलंय. इट इज ऑल्सो वर्क्स ऑन द सेम प्रिन्सिपल ऍज कोविशिल्ड वॅक्सिन, आणि इट हॅज ऑल्सो 2 doses 4 weeks apart. So Covaxin or Sputnik are 2 doses 4 to 6 weeks apart. Covishield 2 doses 8 to 12 weeks apart ideally, and gives you good protection. Even Sputnikचा डेटा चांगला आहे. It prevents severe disease, it prevents mild disease, it prevents asymptomatic disease by more than 90%. So if you ask me, out of these 3 vaccines, सर्वात चांगला डेटा कोणाचा आहे तर I would say it is Sputnik data, because it has been a well done data. But कोवॅक्सिन किंवा कोविशिल्डचा एफिकसी डेटा जो आहे त्याच्यामध्ये फक्त 5-10% फरक आहे, फार फरक नाहीये. असं नाहीये की स्पुटनिक इज अ व्हेरी गुड वॅक्सिन अँड कोविशिल्ड इज अ व्हेरी बॅड वॅक्सिन, असं नाहीये. त्याच्यामध्ये एफिकसी मध्ये फक्त 5-1% फरक आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलं वॅक्सिन मिळतं हे इम्पॉर्टंट नाहीये. वॅक्सिन घेणं आणि त्याचे 2 डोसेस टाइमवर संपवणं हे महत्वाचं आहे. फायनली वी आर ऑल वरीड अबाउट व्हेरायंट्स. तुम्ही बघत असाल व्हेरायंट, साऊथ आफ्रिका व्हेरायंट, इंडियन व्हेरायंट फार पसरतोय. हे चालू कुठे झालं तर युके मध्ये चालू झालं. आणि व्हेरायंट म्हणजे काय तर म्युटेशन. त्याला लक्षात आलं युकेच्या सेकंड वेव्हच्या वेळेस की सर्टन म्युटेशन आहे ज्याला आपण 501Y म्हणतो, ते आपल्या पॉप्युलेशन मध्ये दिसतंय. या म्युटेशनमुळे जे व्हायरस आहे इट इज 30% मोर इन्फेक्शियस अँड 30% मोर डेडली. सो द व्हायरस आणि आपल्यामधला हा वॉर हा कंटिन्युअस चालू राहणार आहे. जो पण आपण वॅक्सिनेट होत नाही तो पण व्हायरसला ससेप्टेबल इंडिव्हिज्युअल्स मिळत राहणार इन्फेक्ट व्हायला. आणि जेव्हा ते रेप्लिकेट होईल तेव्हा त्याच्यामध्ये म्युटेशन्स येतील. काही म्युटेशन्स असे आहेत की ज्याला सर्व्हायवल बेनिफिट देतात. जसं हे युके व्हेरियंट आहे, इट मेड द व्हायरस मोर इन्फेक्शियस, इट मेड द व्हायरस मोर डेडली. त्याच्यानंतर आला साऊथ आफ्रिकन व्हेरियंट. साऊथ आफ्रिकन व्हेरियंट मध्ये काय खासियत होती की E484K नावाचं म्युटेशन त्याच्यामध्ये आलं. आणि व्हॉट डिड इट डू, इट मेड द व्हायरस एस्केप द इम्युनिटी गिवन बाय द वॅक्सिन. सो जेव्हा त्यांना कोविशिल्डचं वॅक्सिन दिलं गेलं, त्यांना जॉन्सनचं वॅक्सिन दिलं गेलं, त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिकेतल्या लोकांना असं लक्षात आलं की या वॅक्सिनमुळे जो कोविड डिसीज होणार होता त्याचं जे वॅक्सिनची एफिकसी होती ती 30% ते 40% कमी झाली. आणि हे खूप डेंजरस प्रपोजिशन आहे की जर उद्या साऊथ आफ्रिकन व्हेरियंट आपल्या पॉप्युलेशन मध्ये इंट्रोड्यूस झाला आणि तो इंडियातला प्रिडॉमिनंट व्हेरियंट झाला तर मग आपले वॅक्सिन्स त्याचा मुकाबला करू शकतील का, आय डोंट नो. बट आय थिंक की जी इम्युनिटी त्यांनी दिलेली आहे आपल्या वॅक्सिन्सनी, इट विल बी इनफ टू कंट्रोल द व्हायरस. बट दिस व्हेरियंट कॅन स्टील एस्केप व्हायरस इंड्युस्ड इम्युनिटी. आणि त्याच्यानंतर आला इंडियन व्हेरियंट. तुम्हाला लक्षात आता माहिती असेल, पेपरात सगळीकडे आलंय की आता म्युटंट, ट्रिपल म्युटंट. आणि आय थिंक द सेकंड वेव्ह इज बिकॉज ऑफ दिस म्युटेशन, this double mutant or triple mutant, which has made the virus more infectious, more deadly. You can see more young people are getting admitted, more young people are going on ventilator, more young people are going into ARDS. It might be related to the Indian variant. So Indian variant is not as yet a variant of concern, but it is definitely a variant of interest, and a double mutant and triple mutants could be behind the current COVID surge in India. Finally, इंडियाचा आता वॅक्सिनेशन प्रोग्राम एक्सपांड होतोय. 1 मे पासून अबव 18 सगळ्यांनी वॅक्सिन घ्यायचंय. अँड आय थिंक यू शुड एनकरेज ऑल द फॅमिली मेंबर्स, ऑल ऑफ द पीपल इन पुणे शुड कम फॉरवर्ड अँड टेक द वॅक्सिन. देर इज ओनली वन कॉन्ट्रा इंडिकेशन,
either you are pregnant or you are lactating or you have had a severe allergy in the past. या दोनच कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत. आता लवकरच नवीन डेटा येतोय ज्याच्यामध्ये हे पण क्लिअर झालंय की दीज वॅक्सिन्स आर सेफ इन प्रेग्नन्सी अँड इन ब्रेस्ट फिडिंग विमेन ऍज वेल. तोपर्यंत आता सध्या तरी गव्हर्नमेंट प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फिडिंग विमेनना हे वॅक्सिन देणार नाही, पण लवकरच ती पण गाईडलाईन बदलेल. सो फक्त तुम्हाला सिव्हिअर पास्ट मध्ये आली असेल तरच हे वॅक्सिन अवॉइड करा, नाही तर कुठलंच वॅक्सिन अवॉइड करू नका. तुम्हाला डायबिटीस असो, ब्लड प्रेशर असो, सीकेडी असो, क्रॉनिक लिव्हर डिसीज असो, जीबीएस असो, पास्ट मध्ये कुठलीही असो, कॅन्सर असो, प्लीज कम फॉरवर्ड अँड टेक द वॅक्सिन. आणि फायनली इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स आय विल बी हॅपी टू आन्सर. आय होप आय हॅव आन्सर्ड मोस्ट ऑफ युअर क्वेश्चन्स. सर प्रश्न विचारू का एक? हो विचारा की. सर आता आपण ज्या पेशंटला टेस्ट करतो आपण अँटीजनची सर, हो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह येतंय पेशंट, बरोबर. मग ते निगेटिव्ह किती दिवसानंतर होते सर? म्हणजे आजार गेल्याच्या नंतरच होईल का ते, कसं आहे त्याचं म्हणजे क्रायटेरिया? तर साधारण अँटीजन टेस्ट जी आहे तिचं सेन्सिटिव्हिटी पीसीआर टेस्टच्या अर्धी आहे. तो साधारण 35-40% त्याची सेन्सिटिव्हिटी आहे अँटीजन टेस्टची. त्यामुळे आणि अँटीजन टेस्ट जेव्हा खूप हाय व्हायरल लोड असतो तेव्हाच पॉझिटिव्ह येते. लो व्हायरल लोडला कधी कधी अँटीजन टेस्ट निगेटिव्हच येते. त्यामुळे अँटीजन टेस्टवर तुम्ही जर पॉझिटिव्ह चालू केलेली असेल तर माझ्या मते रिपीट अँटीजन टेस्ट किंवा रिपीट पीसीआर टेस्ट करायची काही गरज नाही. 10 दिवसानंतर तुम्ही तुमचं काम चालू करू शकता. बिकॉज पीसीआर टेस्ट मध्ये जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये लाईव्ह आणि डेड व्हायरस याच्यामध्ये बॉडी डिफरन्शिएटच नाही करू शकत. त्याच्यामुळे बऱ्याचदा पीसीआर टेस्ट ही महिने पॉझिटिव्ह राहिलेली आम्ही बघितलेली आहे आणि त्याच्यामुळे पेशंटला कामावर परत रुजू होता आलं नाही, अशा पण केसेस काही आहेत. सो वन्स अँटीजन पॉझिटिव्ह और वन्स पीसीआर पॉझिटिव्ह, ट्रीटमेंट गिवन आफ्टर 10 days, no need any repeat test. If the patient is symptom, please start working, and without any repeat COVID test, he should be taken back. ओके सर, थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच. ओके. हॅलो, Yes, अमित सर. बोला की. सिव्हिअर अॅनाफायलॅक्टिक रिॲक्शन्स और सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन्स ह्याच्याबद्दल काय डाटा आलेला आहे का आपल्या समोर, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्हीच्या बाबतीतला? बेसिकली सर सिव्हिअर अॅनाफिलॅक्टिक रिएक्शन जर तुम्हाला झाली असेल इन द पास्ट, सिव्हिअर अॅनाफिलॅक्टिक रिएक्शन म्हणजे काय की तुम्हाला ऍडमिट करावं लागलं कुठल्या तरी गोष्टी, मी नुसतं अंगावर लाल उठलं, खूप खा झाली, त्याला आपण अॅनाफिलॅक्टिक रिएक्शन म्हणत नाही. तुम्हाला लागलं, तुम्हाला हायपोटेन्शन झालं, तुम्हाला नॉर ॲड्रेनालिन किंवा एफकॉर्लिन ड्रिप द्यावी लागली आणि तुम्ही हॉस्पिटलाइज होता, त्यालाच आपण सिव्हिअर रिएक्शन म्हणतो. असं काही तुमची हिस्ट्री असेल तर कृपा करून कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन घेऊ नका. माइल्ड असेल तर तुम्ही प्लीज, बरेच लोक म्हणतात की सर मला क्रोसिनची अलर्जी आहे, मला कुठे अँटीबायोटिकची अलर्जी आहे, मला सी फूडची अलर्जी आहे. मी बऱ्याचदा सांगतो की वेदर यू हॅव गॉट ऍडमिटेड एनी टाइम बिकॉज ऑफ दिस अलर्जी, इफ नॉट प्लीज कम फॉरवर्ड अँड टेक द वॅक्सिन. आणि रिमेंबर, वॅक्सिनेशन सेंटरमध्ये ॲव्हिल, एफकॉर्लिन आणि ॲड्रेनालिनच्या वायल्स रेडी आहेत आणि ते अर्धा तास तुम्हाला तिथे बसवणार आहेत आणि हॉस्पिटल्सवर रेडी आहे तुम्हाला ऍडमिट करून घ्यायला. त्यामुळे जर तुम्हाला रिएक्शन आली तर इट विल बी टेकन केअर ऑफ. डोंट वरी, प्लीज कम फॉरवर्ड अँड टेक द वॅक्सिन. दुसरा प्रश्न असा आहे की कॉन्करंट इन्फेक्शन आहे, म्हणजे आता माझ्याकडे असे 2 पेशंट आले की जे दोज वेअर हॅव्हिंग सिम्पटम्स स्टील दे गो अँड दे हॅड अ वॅक्सिन, त्यानंतर त्यांचे सिम्पटम्स जास्त वाढत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. तर ह्या बाबतीतला काय डाटा आहे का की कॉन्करंट कोविड इन्फेक्शन असेल आणि तुम्ही वॅक्सिनेशन घेतलं तर त्याचे जो काय त्याचे मॉर्टॅलिटी, मॉर्बिडिटी किंवा ज्याचे कॉम्प्लिकेशन आहेत ते वाढतायत का? पहिला डोस घेतलाय फक्त पेशंटनी, सो स्टील इज टेस्ट इज पॉझिटिव्ह. त्याला आपण म्हणतो की वॅक्सिन इंड्युस्ड एक्सेस इम्युनिटी. तर असं सध्या कुठलेच केसेस आपल्या समोर नाही आहेत. जरी पेशंटला असं वाटत असलं तरी वॅक्सिन विल नॉट मेक द कोविड डिसीज वर्स, बट बिकॉज यू आर गेटिंग फीवर टू द वॅक्सिन अँड गेटिंग फीवर टू द कोविड व्हायरस एज वेल, इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू डिफरन्शिएट की तुम्हाला नक्की ताप कशाला येतोय, तुम्हाला अंग कशामुळे दुखतंय, वॅक्सिनमुळे दुखतंय का डिसीजमुळे दुखतंय. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो की पहिल्या 48 तासामध्ये हा फीवर सबसाईड झाला पाहिजे, अंगदुखी सबसाईड झाली पाहिजे. जर सबसाईड नाही झाली आणि हे 4-5 दिवस तुम्हाला दुखतच राहिलं, त्याचा कदाचित तुम्हाला आजार झालाय आणि तुम्ही ती टेस्ट करून घ्या. बऱ्याचदा असं होतंय की पेशंट विंडो पिरियड मध्ये असतो कोविडच्या आणि तो जाऊन वॅक्सिन घेतो आणि त्याचे सिम्पटम्स वॅक्सिन नंतर दिसायला लागतात. सो इट्स क्वाईट लाईकली, पण वॅक्सिन घेतल्यामुळे तुमचे सिम्पटम्स वर्स नाही होणार. असं नाही होणार की तुम्हाला कोविड आहे आणि तुम्ही वॅक्सिन घेतलं तर तुम्हाला माइल्ड डिसीज होणार होता तर तुम्हाला सिव्हिअर डिसीज होईल, असं नाही होणार.
दिस इज नॉट गोइंग टू हॅपन. डोंट वरी अबाउट दॅट. ओके. सर डॉक्टर कॉमनली ते इकोस्प्रिन बंद करायचंय का? प्रत्येक जण येऊन ते विचारतो की व्हॅक्सिनच्या आधी इकोस्प्रिन बंद करू का? बिलकुल त्याचं नाही, काय? बिलकुल नाही. ऍस्पिरिन चालू असताना सुद्धा तुम्ही वॅक्सिन घेऊ शकता. फक्त तुम्ही वॉर्फॅरिनवर असाल आणि तुमचा INR 3च्या वर असेल तर मग 3 दिवस वॉर्फॅरिन बंद करा आणि मगच वॅक्सिन घ्या. तुमचा जर INR 2 ते 3च्या मध्ये असेल तर काहीच इश्यू नाही. वॉर्फॅरिन चालू असताना सुद्धा वॅक्सिन घेऊ शकता. सर डॉक्टर कौलसे बोलतोय. बोला. हा सर, while discharging the patient, if the D-dimers are on higher side, Correct. what one should prefer? Low molecular weight heparins or rivaroxaban? सर डिपेंड्स की पेशंटला कुठला आजार झालाय. इफ इट इज असिम्प्टोमॅटिक और माइल्ड डिसीज, आय वुड डिस्चार्ज हिम ओनली ऑन ऍस्पिरिन. प्रेझेन्स ऑफ माइल्ड डिसीज अलॉंग विथ हाय डी डायमर, इट हॅज टू बी ऑलवेज क्लिनिकली कोरिलेटेड. बऱ्याचदा असं होतं की माइल्ड डिसीज असतो आणि डी डायमर 1000च्या वर असतं. इट इज नॉट क्लिनिकली कोरिलेटिंग. मग अशा पेशंटला आय वुड गिव्ह ऍस्पिरिन फॉर अराउंड 1 to 3 months, reduce D dimer after 1 to 1.5 months. Tell him that if he has chest pain or leg pain or stroke like symptoms, immediately come into the hospital, give aspirin for 3 months, and then once the D dimer starts falling, you can stop it. On the other hand, if he has severe or critical disease and his D dimer is high, that means he has hypercoagulability and he needs to take Xarelto for a longer time, around 1 to 3 months. Keep a watch on him, and after the D dimer starts decreasing after 1.5 to 3 months, you can stop Xarelto as well. So Clexane is recommended on discharge if the D-dimer levels are on higher side, and even if patient has suffered severe COVID. नहीं sir, Clexane not on discharge. On discharge, either you give aspirin for mild asymptomatic cases or Xarelto or rivaroxaban for severe. So treatment, oral anticoagulation, not Clexane. Good evening. Sir, I want to ask, with Fabiflu, are there some neurogenic side effects like tingling on the face or body? Yes, sir. There are side effects with regarding the Favipiravir. tingling on the face and Yes, it tingling can on cause. the. It So these can neurogenic cause. side effects are common. Yeah, Nothing it to can do. cause giddiness. It can cause tingling on the face. And जर खूप severe असेल तर we tell them to stop Favipiravir. For 7th day झालेलं आहे तर 7 डे नंतर स्टॉप करायला सांगायचं. स्टॉप करायला काही हरकत नाही सर, काही हरकत नाही. ओके सर. Good evening, sir. Yeah. कोविड पॉझिटिव्ह येऊन गेल्यानंतर वॅक्सिन्स किती दिवसांनी घ्यावी? 4 weeks after complete recovery. ओके. अँड सर, हा. दोन्ही डोस झाल्यानंतर प्रोटेक्शन किती दिवस राहील? बूस्टर डोस लागेल? मेजॉरिटी ज्या स्टडीज आहेत मॅडम त्या 1 वर्षापर्यंत झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 1 वर्षापर्यंत रोबस्ट इम्युनिटी आपली राहते. सो सायंटिस्ट आर क्वाईट कॉन्फिडंट इट माइट बी गिव्हिंग अस लॉंग टर्म प्रोटेक्शन, बट वी आर नॉट शुअर. हे जर व्हॅरियंट्स मध्ये येत राहिले तर इट कुड बी दॅट वी विल टू ट्रीट इट लाईक इन्फ्लुएन्झा वेर यू हॅव टू टेक अ इयरली बूस्टर शॉट, बट द चान्स ऑफ रिक्वायरिंग अ इयरली बूस्टर शॉट is very very low. It is mostly that once we give vaccination, it will be immunity for life. ओके सर, थँक्यू सर. वन मोर क्वेश्चन सर. माइल्ड आणि मॉडरेट केसेस मध्ये स्टिरॉइडचा रोल आहे का? बिलकुल नाही. आणि इनफॅक्ट मी लोकांना तेच सांगू इच्छितो, आणि तुम्ही हा खूप मोठा प्रश्न इंट्रोड्यूस केलाय की जर तुमचा पेशंट होम क्वारंटाईन मध्ये असेल, त्याला हायपॉक्सिया नसेल, तर कृपा करून फॅविपिराविर, ऍस्पिरिन आणि व्हिटॅमिन सी सोडून दुसरं स्टिरॉइड देऊ नका. बऱ्याच प्रिस्क्रिप्शन मध्ये मेड्रॉल, डेक्सोना डे 1 पासून दिलं जातं. मी तुम्हाला पहिलेच सांगितले की स्टिरॉइडचा रोल केव्हा आहे, जेव्हा इन्फ्लमेटरी फेज चालू होतं तेव्हा आणि पेशंटला हायपॉक्सिया डेव्हलप होतो तेव्हा. पेशंटला पहिल्या दिवशी Most of स्टिरॉइड देऊ the नका. physicians prescriptions, all the Ruby, Noble, Sahyadri, every prescription there is a deflazacort or omnicortin. सर So माझ्या why- प्रिस्क्रिप्शन मध्ये नाहीये ना. So that's what I am trying to tell you. I am trying to tell you that giving steroids is causing mucormycosis in my wards. And in majority of the mucormycosis who have landed up in my wards are mild cases with scores of 4 to 6 out of 25 who got steroids on OPD basis. So please stop giving steroids, Dexona, Medrol or oral omnacortil unless after 7 days patient says की sir weakness कमी होत नाहीये, पेशंटला हायपॉक्सिया डेव्हलप झाला, पर्सिस्टंट फीवर डेव्हलप झाला, जो कमीच होत नाहीये. अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही ओमनाकॉर्टिल 20 mg 7 days देऊ शकता किंवा त्याला सांगू शकता की तू ऍडमिट हो. पण लोक पहिल्या दिवशीपासून फॅबिफ्लू बरोबर मेड्रॉल किंवा डेक्सोना देत आहेत, ते चुकीचं आहे. प्लीज स्टॉप इट. युअर पेशंट कॅन लँड अप इन म्युकर आणि मग
असं होईल ते म्हणजे चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला, तसं होईल की ट्रीटमेंट होती 1000 रुपयाची आणि नंतर म्युकरमायकोसिस साठी लोकांना लाखो रुपये आज खर्च करावे लागतात. सो कृपा करून असिम्प्टोमॅटिक आणि असिम्प्टोमॅटिक डिसीज मध्ये स्टिरॉइड ओपीडी बेसिसवर, आय एम नॉट सेइंग ऍडमिटेड पेशंट, पण ओपीडी पेशंट मधून स्टिरॉइड हे आपल्या प्रिस्क्रिप्शन मधून काढणं खूप गरजेचं आहे. म्युकॉरमायकोसिस प्रेझेंट कसं होतं सर? सायनस पेन, पेशंट कंप्लेन्स ऑफ सायनस पेन, आय पेन और हेडेक, आणि तुम्हाला सायनस फुलनेस असतो आणि मग ही स्टार्ट कंप्लेनिंग की काळा हे बाहेर येते नाकातून, किंवा यू कॅन सी ब्लॅक क्रस्ट इन द नोज और यू कॅन इवन सी ब्लॅक क्रस्टिंग ऑफ द पॅलेट विच कॅन शो, आणि अर्ली डायग्नोसिस करावं लागतं. त्यामुळे जर स्टिरॉइड मिळाला असेल बेसिसवर आणि पेशंट म्हणतोय की माझ्या सायनस मध्ये दुखतंय, माझ्या नाकात दुखतंय, माझ्या डोळ्यात दुखतंय, मला हेडेक होतोय, you should be alarmed that this could be mucormycosis breakthrough, and we are seeing an epidemic of mucormycosis in Noble Hospital right now. म्हणजे मेल मेडिसिन वॉर्डला मेल म्युकर वॉर्ड रिनेम करायची आता वेळ आली. आमच्याकडे 11 पेशंट आहेत, त्यातले 9 म्युकर आहेत आणि 2 फ्रॅक्चर आहेत. कॅन इमॅजिन हाऊ बॅड. काय सस्पिशन वाटलं तर ओपीडी बेसिसवर काय अँटी फंगल देऊ शकतोय का आपण त्याला? नाही सर, नाही. इट इज बेटर दॅट, कारण की कसं आहे की त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे सर. एंडोस्कोपिक सायनस सर्जरी त्याला लागते, त्याला लायपोसोमल एम्फोट्रेसिन बी लागतं, त्याला पोसोकोनस लागतं, आणि ट्रीटमेंट जी आहे ती साधारण 4 ते 6 आठवडे चालते आणि इट इज व्हेरी डेबिलिटेटिंग. सो इट्स बेटर की स्टिरॉइड अवॉइड करणं, इस्पेशली इन पेशंट्स हु आर हेवीली डायबिटिक. सो डायबिटीज विथ स्टिरॉइड्स इज अ व्हेरी डेडली कॉम्बिनेशन, especially if your HbA1c is above 7.5. So you are giving diabetes, which is a risk factor for mucor. You are giving steroid, which is a risk factor for mucor. And remember, India is the diabetes capital of the world. By giving steroids, we are trying to make India into a mucormycosis capital of the world. I am not sure anywhere in the world where they have seen so much mucormycosis than what we are seeing as of now. So kindly, please curtail the steroids and please suppress the sugar of the patient correctly. सर फ्लुइडचा काही रोल आहे काय माइल्ड केसेस मध्ये? फ्लुइड 75 नाही माइल्ड केसेस मध्ये there have been no instances of co-infection currently in COVID. So as of now, there is no role of combining oseltamivir with favipiravir. हॅलो सर, इनहेलेशनल स्टिरॉइड वरती काय आहे? एम्सने आता जे सांगितलं की ब्युडेनोकॉडनी तुम्ही किंवा ब्युडेनोसॉलनी इनहेलेशनल स्टिरॉइड्स द्या, तर त्याच्या मागे काय आहे तुमचं म्हणणं? सर मला तर काही हे नाही, मी ती स्टडी अजून वाचली नाही, ती अजून बाहेर झाली. एकदा वाचलं की कळवतो, बट इट्स व्हेरी व्हेरी पुअर ऍज ऑफ नाउ. Hello, sir. बोला की सर. How many units of convalescent plasma would you advise in a patient admitted in a hospital if indicated? If indicated, the dose is 10 ml per kg. So if you have a 60 kg man, the dose comes to 600 ml. So if 50 ml one bag, I would give 3 bags. Okay, sir. हॅलो सर, हा बोला. असिम्प्टोमॅटिक केसेस मध्ये फॅबिफ्लू द्यायलाच पाहिजे का? नाही, बिलकुल नाही. माइल्ड सिम्पटम्स असतील तरच. असिम्प्टोमॅटिकला फॅविपिराविरची गरज आहे. हॅलो सर. हा सर, युरिक ऍसिड वाढलेला असेल तर मग फॅबिफ्लूच्या ऐवजी काय देता येईल सर? सर फॅविफ्लू आपण 10 दिवस देणार आहे. सो इफ इट इज नॉट व्हेरी सिव्हिअर युरिक ऍसिड प्रॉब्लेम, वी कॅन गिव्ह फॅविपिराविर अँड ट्रीट थ्रू. ओके सर. आणि सर, प्रेग्नंट केसेस मध्ये कसं काय लाईन ऑफ ट्रीटमेंट राहील सर? सर इट ऑल डिपेंड्स अपॉन रिस्क बेनिफिट रेशो. जसं मी सांगितलं की पेशंटला जर माइल्ड डिसीज असेल, असिम्प्टोमॅटिक डिसीज असेल, तर मी प्रेग्नंट फिमेल मध्ये काहीच करणार नाही. आय विल जस्ट गिव्ह हर विटॅमिन सी, विटॅमिन बी, विटॅमिन डी, दॅट्स ऑल. बट इफ शी डेव्हलप्स सिव्हिअर डिसीज, शी डेव्हलप्स क्रिटिकल डिसीज, और अँड वन्स शी कम्स इन सेकंड और थर्ड ट्रायमेस्टर, जेव्हा ऑर्गॅनोजेनेसिस झालेलं आहे, तर मग अशा वेळेस रेमडेसिविर हॅज बेनिफिट, स्टिरॉइड्स हॅव बेनिफिट, टॉसिलिझुमॅब हॅज बेनिफिट. So I will clearly tell the family कि here I am going to save the life of the mother. Here I need remdesivir because after 12 weeks the organogenesis is done. So we can use remdesivir because the benefit outweighs the risk. I will use steroids because benefit outweighs the risk. And I might also consider giving tocilizumab if the patient is very, very bad and I feel that she is going to land upon a ventilator. Okay sir. Thank you sir. सर गुड इव्हनिंग सर. इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट असेल आणि लो डोस स्टिरॉइडवर असेल तर वॅक्सिन्स देऊ शकतो?
हो देऊ शकता मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. HIV पॉझिटिव्ह पेशंटला वॅक्सिन देऊ शकता, ऑर्गन ट्रान्सप्लांटला वॅक्सिन देऊ शकता, SLEच्या पेशंटला वॅक्सिन देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू सर, थँक्यू सो मच. Sir, there are many indications that you should start this when your patient is on oxygen. But when the availability of the oxygen bed is not there. Madam, I didn't get your question. Can you repeat? Okay. Dr. Madhu here. Yeah. We say that we should start remdesivir or we should start other drugs when the patient has a need for oxygen and is on oxygen. Yeah. But when there is no availability of oxygen bed, Okay. that in OPD, what we can do? So if the patient is in the OPD and has lower respiratory tract symptoms, Right. lower Even respiratory tract infection, you Yeah. have done a CT which is showing a pneumonia, Yes. there are no oxygen beds, you can take a risk chance if OPD remdesivir and OPD steroids will walk in remdesivir every day for 5 days. And I know of people who have done it just for the patient benefit, and I can understand why it is being done. But one thing is there, that please ensure that there is lower respiratory tract infection and pneumonia in this patient. He might be hypoxic, but he might be pre-hypoxic. In such patients, giving remdesivir and steroids, say on a daycare basis for 5 days, might just save the life of the patient. Absence of oxygen beds. Right. Yeah. Thank you. Is not available. Hello. Can we give bevacizumab? Madam, I already told you that I have not had a good experience with bevacizumab. Okay. I would The first use lecture got interrupted, sir, so I missed it probably. Yeah, so first choice tocilizumab plus steroids at 40 mg BD. If tocilizumab not available, I would prefer giving methylprednisolone on high dose, 500 mg or 1 gram depending upon the weight of the patient. Itolizumab or alzumab also gave a good benefit in some of our patients, which is the third choice. And bevacizumab is last choice because I am not sure whether it is really helping our patients suppress their ARDS. Okay, thank you. Hello. Yes, madam. Hello. Yes, madam. How to manage a pediatric patient in COVID positive, sir? Madam, I am not pediatrician. I am really sorry. You must ask a pediatrician. I leave the cases to Dr. Mahesh Shinde, who is our pediatrician, and Dr. Pote sir. They manage the cases. But I am sure that cases in pediatrics are very, very mild. They have hardly seen any patient going into multisystem inflammatory syndrome. So I think symptomatic treatment and in person is required in pediatric cases. सर अर्ली स्टेजेस मध्ये जे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट घेतली जाते, अँटी हिस्टॅमिनिक, अँटी कोल्ड टॅबलेट्स, कफ सप्रेसंट्स, तर हे जे सगळे एजंट्स आहेत त्याच्यानी जे नॉन स्पेसिफिक इम्युन रिस्पॉन्स आहे तो सप्रेस होतो आणि डिसीज कोर्स अल्टर होतो का? अशा तर काही स्टडीज तर नाही आहेत सर, बट आय अग्री विथ युअर सजेशन. व्हॉट आय फील इज दॅट वी शुड बी अवॉइडिंग ऑल अँसिलरी थेरपीज. बऱ्याचदा असं होतं की अँटीबायोटिक्स दिले जातात, डॉक्सिसायक्लिन दिलं जातं, ॲझिथ्रोमायसिन दिलं जातं, सेफिक्झिम दिलं जातं, मग मॉन्टेकेल्सी दिलं जातं, किंवा बरेच म्हणजे ते सिनारेस्ट दिलं जातं, लिव्होसेट्रिझिन दिलं जातं, पॅरासिटामॉल दिलं जातं. ह्याचा काही रोल नाहीये सर, अदर दॅन क्रोसिन, फॅविप्राविर, इन सम केसेस ॲस्पिरिन. कशाचा दुसरा रोल नाहीये ओपीडी बेसिस मध्ये. सो आय अवॉइड सच प्रिस्क्रिप्शन्स. आय नो दॅट स्टिरॉइड्स आर बिंग युज्ड अ लॉट, बट इट जस्ट गिव्ह यू अ फॉल्स सेन्स ऑफ काम अँड इट कॅन डू मोर हार्म. आणि स्टिरॉइड्स मध्ये हे प्रूव्ह झालेलंच आहे. त्याच्यामुळे आय वुड सजेस्ट दॅट यू शुड नॉट हॅव 8-10 टॅबलेट प्रिस्क्रिप्शन्स. Just have 2 tablet prescriptions. Either you use favipiravir plus aspirin, or you use just Limsi and nothing at all if you don't believe in favipiravir. But don't have 8-10 prescriptions, and for God's sake don't use steroids in home quarantine patients. सर पण याच्याने कदाचित म्हणजे माइल्ड टू मॉडरेट डिसीज कोर्स अल्टर होऊ शकतो किंवा मॉडरेट टू सिव्हिअर होऊ शकतो का? काही ठिकाणी असं दिसलंय की जर तुम्ही खूप हाय डोस स्टिरॉइड्स वापरले तर व्हायरल रेप्लिकेशन वाढून पेशंट सिव्हिअर डिसीजला प्रोग्रेस होऊ शकतो. आपल्या माने सरांची म्हणजे दिलीप माने सरांची ही थिअरी आहे की हे खूप मेट्रोल डेक्सोना जे वापरलं जातं त्याच्यामुळे व्हायरल रेप्लिकेशन वाढून पेशंट सिव्हिअर ARDS कडे प्रोग्रेस होत आहे.
ऑल्दो त्याच्या स्टडीज क्लिअर नाही आहेत. Hello, म्हणजे sir. पेशंट लोकांना डिमोट केलं पाहिजे की या ज्या इनिशियली या हे एजंट्स वापरले जातात, अँटी हिस्टामाइन्स, अँटी इन्फ्लमेटरी, अँटी पायरेटिक्स, हे कमी वापरा. क्रोसिन सोडून दुसऱ्या कशाचं नाहीये अर्ली इन फर्स्ट 7-10 days. ओके थँक्यू. Hello, sir. Is every ground glass opacity seen on CT confirmatory of COVID, or are there any other viral infections which can also cause those findings? Madam, a lot of viral infections, even PCP can present with ground glass opacities. In current scenario, yes. If you find GGOs on CT, patient has signs and symptoms like URTI and severe body ache, headache, then you can presumptive diagnosis of COVID. Okay. I always Because say that many if you times are- RT-PCR is negative. There is no specific consolidation, but there is ground glass opacity. Glass opacities, and they should be typically peripheral. They should be posterior. They should be lower zone. Third, the CT scan looks like COVID, so I always write COVID-like illness. Give him treatment, and maybe if the patient is willing, repeat a CT after 7 days to confirm whether it has progressed. Because if it has progressed, then it will definitely look like COVID. Okay, so after 8 days we can repeat the scan. If the patient is, if you think the patient is not improving, or if you want to prove the diagnosis, you can even skip the CT and do an antibody test after 15 days to prove that the patient had COVID infection and not something else. Okay, thank you. What's the role of oxygen concentration? Yes, madam. Yeah. Role of oxygen concentrators. People are home. Hello, sir. Oxygen concentrator, you asked, madam? Yes. So, as I said, if those patients who have developed pulmonary fibrosis, so those patients who have had severe or critical disease, they heal by fibrosis, they go on to pulmonary fibrosis, they require nintedanib, they require pirfenidone, and majority of them also require home oxygen therapy, say around 1 to 2 liters per day for the next 6 to 8 weeks before the fibrosis also heals and the patient comes off oxygen. During that, oxygen concentrators are of help, because those oxygen concentrators are portable machines, so the patient can carry it with them in their house. He can go and meet his friends and relatives. If he has an oxygen cylinder at home, then he is bound to the bed. So oxygen cylinder concentrators definitely useful for patients who develop post-COVID lung fibrosis. And Useful for people who feel that they won't get an oxygen bed, so they keep it at home so that suppose they get a absolute nonsense. It should not be encouraged. Yeah. Use of injection vitamin C. Sir, whatever studies have been there are about high dose vitamin C in ICU settings. So As a immunomodulator. As an immunomodulator, and the dose is 12 gram BD for 5 to 7 days when the patient is in cytokine storm. And it has been shown that those who have PaO2 by FiO2 ratio less than 100, that means those who are on severe ARDS, their high dose vitamin C might improve the inflammatory parameters, might improve the oxygenation parameters, but has no mortality benefit. So But can we use it in a small set of hospitals? Absolutely we can, and we are trying to do it in Noble. Instead of tocilizumab, if you are not getting remdesivir. Absolutely. If tocilizumab is not available, you can use vitamin C high dose as an immunomodulator. Doses, what do you suggest? 12 gram BD should be the dose for 5 to 7 days. Along with methylene blue. Along with high dose steroids. Along with high dose steroids, 500 mg. Can we try methylene blue along with? We can, but we have tried it in Noble and we have not found much benefit from that. Okay, to avoid respiratory distress, I'm asking about it. Yes, for respiratory distress only. We used methylene blue when we were using steroids and tocilizumab, and we found that more benefit was with steroids and tocilizumab, less benefit was with methylene blue. But you can try high dose vitamin C, high dose steroids and methylene blue in patients of ARDS where you are not getting tocilizumab, you are not getting bevacizumab, you are not getting itolizumab. You can try. Another question I have, sir. Hello. Yes. We have a lot of patients with generalized weakness. How should we early diagnose the patient and avoid the distress of the patient?
Sir, at GP level, at the GP Yeah. level. Yeah, so basically any symptom of the upper respiratory tract or suggestive of viral illness in a GP practice should be investigated for COVID unless proven otherwise. I am asking about should we do screening like hemogram, CRP, and X-ray? Is it advisable? Yes, it is. HRCT always not possible. No, it is for not each and possible. every patient. Yeah. So if the patient is affording, I would suggest hemogram, CRP, and a COVID antigen test or a COVID PCR. If he's not affording a hemogram, CRP, and giving him treatment with favipiravir with aspirin, if he shows symptoms of URTI and you are sure that 80% of the cases of URTI are now turning out to be COVID, so it's better to treat rather than to let him worsen. And if CRP is more than 70, is it a cytokine? No. See, I already said it has to be clinical diagnosis first. Patient has to be COVID positive, has to be in second week of illness, has to have worsening hypoxia, and CRP has to be high. His CT must be worsening. Today's score 5, later score was 17, and then CRP is high. So CRP is the last criteria. Please don't make it the first criteria. People always call me, CRP is 75, what to do? I always ask them, what is the saturation? They tell me 98. What is the saturation on exertion? It is 96. Then it is not cytokine storm. If patient is in a distress with Yes. raised CRP, it Correct. is cytokine. Yes, hypoxia, tachypnea, no response to steroid, and high IL-6 or CRP is cytokine storm. हॅलो सर. Yes. सर होस्टेलचा जो होस्टेलवर जर प्रेशर जर जास्त येत असेल तर तो कमी करायचा असेल तर O2 आपण देतो, पण त्याच्यापेक्षा सर्फेक्टंट किंवा लॅक्टिन थेरपी आहे नवीन आता चायनामध्ये आली, जे SP सर्फेक्टंट प्रोटीन आहेत A आणि D किंवा लॅक्टिन थेरपी आहे, त्या आपल्याकडे इंट्रोड्यूस होतील किंवा काही? नाही माहिती सर, आणि त्याच्या स्टडीज पण फार नाही आहेत. सिरियसली आय डोंट नो. थँक्यू. हॅलो. Yes, sir. हॅलो. हा सर. हा बोला. IgG अँटीबॉडीचं टायटर कसं असावं आफ्टर 2 डोस ऑफ वॅक्सिनेशन? सर इट डझंट काय होतं की IgG अँटीबॉडीज ज्या असतात त्या वॅक्सिनेशन नंतर साधारण 1-2 ते 3 आठवड्यानंतर आपोआपच कमी व्हायला लागतात. याचा अर्थ असा नाही की ते तुम्हाला इम्युनिटी नाहीये. बऱ्याचदा लोक 2 महिन्यांनी वॅक्सिनेशन नंतर अँटीबॉडी टायटर करतात आणि मग अँटीबॉडी येते 3-4. मी त्यांना नेहमी सांगतो की ही सुप्त अँटीबॉडी आहे. जर तुमच्या शरीराला कोविडची परत लागण झाली तर ही अँटीबॉडी टायटर परत हजारामध्ये जाईल आणि तेव्हा तुम्ही अँटीबॉडी टायटर कराल तर हाय टायटर. सो आफ्टर वॅक्सिनेशन प्लीज डोंट गो फॉर अँटीबॉडी टेस्ट. Trust your immunity. 90% of you will be protected from severe and COVID disease. I have already said the rest 10% will be protected if you use mask and practice social distancing. ओके सर, थँक्यू. हॅलो सर. हॅलो. Yeah. हा सर, वाईड स्क्रीनिंग कसं करता येईल पेशंटचं? वाईड स्क्रीनिंग म्हणजे आता केसेस टाळण्यासाठी आणि डिस्ट्रेस लोकांचा टाळण्यासाठी काय करू शकतो आपण? हे माझी आयडिया अशी होती की अगर कमी रेट मध्ये आपण हिमोग्राम, CRP, चेस्ट एक्सरे या गोष्टी जर केल्या तर इज इट ऍडवायजेबल? मी पहिले सांगितलंय सर, हिमोग्राम, CRP आणि एक चेस्ट एक्सरे हे जर तुम्ही स्वस्तात करू शकत असाल तुमच्या पेशंटला ज्यांना अपर रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा इव्हन GI सिम्पटम्स आहेत. आता बरेच पेशंट असे येत आहेत की ज्यांना व्हॉमिटिंग, लूज मोशन, विकनेस, हेडेक असे सिम्पटम आहेत, किंवा पेशंटला फक्त अॅनॉस्मिया आणि चव लागत नाही असे सिम्पटम, किंवा काही पेशंटला फक्त विकनेस असे सिम्पटम आहेत, किंवा काही पेशंटला आपले नॉर्मल रुटीन URTI लाईक सिम्पटम्स आहेत. त्यामुळे कुठलाही सिम्पटम दुर्लक्ष करू नका. प्रत्येक ह्याला जर अँटीजन किंवा PCR टेस्टला इन्सिस्ट करा. जर तो करायला तयार नसेल तर मग सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स मध्ये हिमोग्राम, CRP, एक्सरे करा. आणि माझं म्हणणं आहे की ट्रीट करा रादर दॅन पेशंट. काही पेशंट तयारच नसतात किंवा मी हे नाही करणार, मी हे नाही करणार, पैसे नाही, मग ऍटलीस्ट तू ट्रीटमेंट तरी घे आणि घरी होम क्वारंटाईन हो. हे जास्ती महत्वाचं आहे. काय करतात लोक, टेस्टही करत नाहीत आणि मग बाहेर फिरत बसतात. आणि अजून त्याच्यापेक्षा जर तुला सिम्पटम असतील, कुठलेही सिम्पटम तुम्हाला सस्पिशियस वाटले, पेशंट जर टेस्ट करायला तयार नसला, आणि बऱ्याच लोकांना इतकं म्हणजे कंटाळा आहे टेस्ट करण्याचा की आम्ही करणार नाही, सगळ्या टेस्ट पॉझिटिव्हच येतात, आज त्यांचं ठाम मत झालेलं आहे, त्यामुळे आम्ही करणारच नाही. मग त्यांना सांगतो बाबा ऍटलीस्ट गोळ्या घे आणि 10 दिवस घरी बस. तुम्ही बरा झाला तर मग 11व्या दिवशी तू परत कामाला लाग. सो इफ दिस इज सो वाईड
and the positivity rate had touched 30-40% some days back. In such a situation, it is better to treat first rather than investigating. If the patient is ready for investigations, hemogram, CRP, X-ray, PCR definitely are good investigations even in OPD. Sir, how would you compare the immunity with the acquired by natural disease and vaccination? Sir, vaccine-induced immunity is twice as good as natural immunity from infection. That's why we always say that even if you have had COVID in the past, please take your vaccine, because the immunity induced by a vaccine will be far, far robust, far, far better than natural immunity. Sir, Hello, what sir. is exactly is the concept of neutralizing antibodies? So neutralizing antibodies are the antibodies which attack the spike protein and kill the virus. All antibodies are not neutralizing antibodies. The antibodies which check IgG are not neutralizing antibodies. A subset of IgG antibodies are neutralizing antibodies. So actually you should be looking at how much neutralizing antibodies are there in your plasma to decide whether you are a good plasma donor or no. But those neutralizing antibody titers are not done. They are done only in, I think, National Institute of Virology. So for us who have just simple antibody tests, we have taken a cutoff of 20. Above 20, you are a good plasma donor. Below 20, you are not a good plasma donor. But neutralizing antibody titer, if you have, or the tests if you have, then above 1:160, if your neutralizing antibody titer is there, then you are a good plasma donor. So my basic question is whether we do have these neutralizing antibodies in body itself, or they get developed after the exposure of COVID. They get developed after the exposure of COVID or by exposure to the vaccine. Okay. हॅलो प्रोफॅलेक्सिस काही मेडिसिन वापरता येतात? काय प्रोफॅलेक्सिस यूज साठी काही मेडिसिन वापरतात? याचा मध्ये एक रोल होता कोरोना वगैरे. नाही सर, आता आपण हायड्रोक्सिक्लोरोक्विन वापरायचो फॉर फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स टू प्रिव्हेंट कोविड, पण त्याचा पण एव्हिडन्स खूप कमी आहे. सो ॲज ऑफ नाव वॅक्सिन इज ओनली प्रोफॅलेक्टिक वी हॅव. इवन हायड्रोक्सिक्लोरोक्विन डज नॉट हॅव अ गुड रोल इन प्रिव्हेंशन ऑफ कोविड. हॅलो हा डॉक्टर लोहकरे बोलतोय. हा सर. अमित, युअर कॉमेंट अबाउट पेगुलेटेड इंटरफेरॉन. सर, पेगुलेटेड इंटरफेरॉन ह्याची स्टडी ऑलरेडी व्हिएतनाममध्ये विथ लोपिनाविर, and they found that pegylated interferon is superior to lopinavir as an antiviral if used within 7 days. So I am sure that pegylated interferon will be a good antiviral once introduced. But first, antiviral, it will have to be used within first 7 days of symptoms. So identify those patients who are seriously ill within the first 7 days. Give it. If given, it will prevent progression to severe disease. But also remember that pegylated interferon is a costly drug. The cost will go in lakhs. If I am not mistaken, it was around 1 to 1.5 lakh, and it has serious side effects like anaphylactic reaction, fever, influenza-like syndrome, which patient might not like. So, as of now, remdesivir is the best antiviral we have. The pegylated interferon study, I still have to read, but what I have read from comments that it's not well done study, but it's pegylated interferon. It's a blanket antiviral. So, just like doxycycline is a broad spectrum antibacterial, pegylated interferon is a broad spectrum antiviral, so it should work. It will work against COVID as well. Okay. And second thing, would you recommend remdesivir in patients with a high grade fever, 3 days persistent, above 100, no hypoxia? Yes, I will. I will. But Yes, I will yes. recover it once the patient is admitted. So why it is not included in the guidelines? Sir, I don't Admitted. Okay. हॅलो सर. हॅलो. Yes. सर, चंद्रकांत हरपळे बोलतोय. सर, माझ्या याला 2 महिन्यापूर्वी वॅक्सिनेट केलं होतं, पण 2 महिन्यानंतर सुद्धा ते आता पॉझिटिव्ह आले. शुड वी स्टार्ट फॅबिफ्लू ऑर नॉट? Does she have symptoms or no? Symptoms, mild symptoms. Then we can give Fabiflu, not a problem. Okay. Thank you. Amit, what is the incidence of reinfection COVID, and how are the symptoms of reinfection? Are they more severe or they are mild? See, reinfection can occur because the virus is already gathering mutations, and it is those mutations are helping the virus become more infectious and also dodge the body's immunity. So even after vaccine or even after first infection, you can get reinfected. The good thing is that the second infection is in majority, almost 99.9% of the times, mild disease.
although the first infection might be mild, moderate, or severe. So even if you get infected, remember that your symptoms will be much lighter than they were first time, because the body's immunity knows and it can control the virus at the outset. So reinfection can occur, especially in those guys who are continuously exposed to the virus, like doctors, policemen, traffic police, municipal healthcare workers. They are continuously exposed to the virus, going into the ICU every day. So reinfection will occur. Hello. Yes. Hello. Yes. Sir, what is your experience about the post-COVID skin rash? सर ऐकू येत नाही, जोरात बोला ना. Sir, what is your experience about post-COVID skin rash? पोस्ट कोविड स्किन रॅश. Yes, sir. मी तर फार कमी पेशंट्स मध्ये बघितली आहे, आणि त्यांना मी अटॅरॅक्स किंवा लोडो स्टिरॉइड दिला तर ती बरी झाली आहे. Okay, fine. Thank you. Hello, sir. Yeah. आम्ही काही कोविडचे पेशंट जे आहेत ते पोस्ट फिजिओ चेस्ट फिजिओसाठी पेशंटच्या घरी जातो. बरोबर. ते आपल्याला किती हार्मफुल राहतं ते? सर नॉर्मली आपण पेशंट्सला 10 दिवसानंतर डिस्चार्ज करतो, 10 days इन ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. त्याच्यानंतर त्याची इन्फेक्टिव्हिटी बऱ्यापैकी कमी झालेली असते. त्यामुळे मी इन्फेक्टिव्हिटी टू यू ही रूल आउट नाही करू शकत. बट इफ यू यूज फेस शील्ड, मास्क अँड ग्लव्स while taking chest physiotherapy or limb physiotherapy, you should be fine. Hello, sir. Yeah. Sir, role of multivitamin in COVID, sir. Supradin वगैरह, sir. No role, sir. No role. Just can boost the patient's confidence. That's all. No role. Hello, sir. Yeah. Okay, sir. Thank you. माझ्या डॉक्टर मित्रांनी म्हणजे मित्राने का वॅक्सिनेशन आफ्टर वॅक्सिनेशन पण अँटीबॉडीज डेव्हलप नव्हत्या झालेल्या. 1.5 महिन्यानंतर सेकंड डोस, आफ्टर सेकंड डोस. तर मग अँटीबॉडीज मग स्पाइक प्रोटीन करायला पाहिजे की अँटीबॉडीज त्याच्यावर? सर बेसिकली किती दिवसांनी केले होते अँटीबॉडी टेस्ट? आफ्टर सेकंड डोस ऑफ आय थिंक 15 days. सर बेसिकली मला असं वाटतं की अँटीबॉडी टेस्ट करायची गरजच नाहीये, कारण की बऱ्याच अँटीबॉडीज वेन होतात विथ टाइम. बट जेव्हा तुम्हाला एक्सपोजर होतो व्हायरसचं परत, तेव्हा इट कम्स बॅक. सो आय थिंक यू ट्रस्ट द वॅक्सिन. 90% of us will get protected. My appeal is, after you take the vaccine, please don't keep on doing antibody tests and checking your antibody titer. There will be enough neutralizing antibodies, enough CD4 cells to tackle the virus when it comes. स्पाइक प्रोटीन करण्याची पण गरज नाही, कारण त्यांना थोडे सिम्पटम्स वगैरे पण जाणवत आहेत. नाही काही गरज नाही. जर सिम्पटम जाणवत असेल तर पीसीआर करा सर. ही माइट बी रिइन्फेक्टेड. बट स्पाइक प्रोटीनचे अँटीबॉडी टेस्ट खरंच करत बसू नका. Okay. Hello. Thank you. Yes. Hello. Use of nebulizers in admitted patients with dual in Budecort. Is it recommended? In the ward, it's fine. If you're going to take universal safety precautions, if your entire staff is going to use N95 masks, gowns, gloves, like we do in Noble, then using nebulizer should not be a problem. But if you're going to go, Those patients have distress with cough bouts. yeah, Can so we they are use? so they are going to make aerosols. Those aerosols will be in the air. They can infect you. But if you are using proper PPE, I don't think so there should be a problem. Okay, sir. Okay. Thank you, sir. धर्मेश सर बोला की. Hello, sir. बोला की. It has been now exactly 1 year when we used to gather in the corridor of the hotel, where we were quarantined during session duties, and we used to discuss and we used to implement, go back to the duty and implement those and trying to formulate some protocols. Yes, sir. Exactly 1 year झालाय. तर थोडं जरा प्रॅक्टिकल अनुभव आणि प्रोटोकॉल्स याच्यामध्ये बरीचशी तफावत दिसते. तर मला 2 विचारायचं. एक की इकोस्प्रिन इन प्रिव्हेन्शन ऑफ थ्रॉम्बोएम्बोलिझम, आय थिंक मी थोडं लेट जॉईन केलं, कदाचित तुम्ही याच्या आधी केलं असं ते डिस्कस तो इश्यू. बरोबर. बट हाऊ मच डू यू वे मीन्स अँटी प्लेटलेट अँड अँटीकोॲग्युलेशन in the context of OPD basis patients and IPD basis patients? How do you choose? My second question in continuation,
Means everyone is like talking about remdesivir, tocilizumab, and all sorts of things, bed availability, oxygen. Why are we not talking about prevention by the use of proper mask? Still, why the mask is not getting into force forcibly? Why are we not talking about prevention? Absolutely, sir. We should be talking about, and I always talk about universal masking and social distancing, because I believe that just vaccinating everyone is not going to solve the issue. Universal masking plus vaccination might make us a corona-free, mask-free country in the future. About post-discharge thromboprophylaxis, for mild cases in OPD cases, I prefer aspirin to be given for 15 days. For admitted patients, again, we don't admit mild cases at all. But for moderate to severe, if it is moderate, we still give aspirin for around 1 to 3 months, depending upon the risk factors the patient has. In severe and critical cases, if the D-dimer is especially high, we give Xarelto 10 mg OD for around 1 to 3 months, again depending upon whether the patient has comorbidities or not. But again, the evidence is very, very flimsy. We are not sure whether we should be using it, but around 1% of people who have DVT or PE after discharge, and to prevent that, we are using it. Yes, sir. In my experience, many of the patients who were requiring oxygen for a longer time, we did CTPA despite the normal D-dimer. Yeah. And we found that despite normal D-dimer, they had pulmonary embolisms. Yeah, it can happen. Agreed. So clinical evaluation is rather, I would say, absolutely. Even D-dimer levels. Yes, sir. Thank you very much, sir. Thank you very much. Thank you very much. Hello, sir. Yeah. Using single toilet bathroom, how much chances of transmission of the COVID? Zero transmission. No transmission. It has been cleared now that surfaces do not transmit. The chance of transmission through surfaces is, I think, 1 in 15,000 or 1 in 20,000. But it creates is humongous. So it does not transmit through surfaces. We should not be cleaning all the surfaces like crazy with disinfectants. It is majority a airborne virus. It is transmitted through droplets and aerosols, and we should stick to that rather than worrying about surface transmission. And how many days one person has? In how many days quarantine? That her children is quarantined in hall, and she is admitted in the bedroom. How many days she used to mask and use all follow rules? 10 days. 10 days. Only. Yeah. After 11 days is safe. No, not using. Majority of the cases it will be safe. So after ideally, I tell my patient that you can come out, meet your family. with mask. Yes. Without mask. Without mask. After 10 days you can come out, not a problem. Because you have already had symptoms before 4 or 5 days, then 10 days of home quarantine. It comes down to day 14, day 15. It is very unlikely beyond day 14 or 15 that you will transmit the virus. So you can come and meet your family without mask as well. Thank you. No. Dr. Lohokre बोलतोय. Sir, बोला ना. I specially request all the general practitioners, do not prescribe steroids in first 7 days. Okay. Absolutely, sir. Absolutely. And dug out the history. कधी तुला ताप आला होता का वगैरे. That is very important. Do not prescribe steroids in 7 days. That is my request to all. Absolutely, sir. Yes, sir. Sir, are there any trials going on regarding the use of remdesivir in children? No, sir, I really or any don't know. I am antiviral not in children pediatrician. pediatric age group? Maybe some pediatrician might know, sir. I really don't know. 30 kg, 40 kg. Sir, if it is 30 kg, 40 kg, I think, and if he has, as I said, requiring oxygen, then you can use remdesivir. Okay. So we can give it as adult dose as well. In pediatric patient, there are no trials on remdesivir. It is only in severe disease we are using remdesivir. Yeah. Children admitted in ICU where oxygen saturation is less than 90 with severe pneumonia and septic shock. Only in those cases, remdesivir is recommended, and that too it is as per the weight. So even we can give remdesivir for babies more than 3.5 kilos. There are guidelines given by IAP.
But there is no role of remdesivir per se in mild cases. 99% of the children are in mild category. Only 1% of children are in severe category. So those requiring ICU, oxygen in septic shock or with pneumonia, only there remdesivir is indicated. Otherwise, no role of remdesivir in pediatric population. Correct. Thank you, Durvas sir. Sir, good evening. Dr. Dharmadhikari here. बोला ना. Sir, I just wanted to know, in cases of this swine flu infection, we are worried about the history of allergic bronchitis or bronchial asthma. But I've seen in my practice that patients who are having the background of bronchial asthma, they are not typically more prone to develop the complications in corona like in swine flu. No, sir, So they is are it, prone. Is it They so are that prone. the pathophysiology of swine flu is totally different from corona pathophysiology? Is it? No, sir. We are still seeing patients with bronchial asthma, COPD, interstitial lung disease, and all other lung pathologies do get COVID more commonly and do progress to bad COVID disease more commonly. So more or less allergic bronchitis, ILD, bronchial asthma, COPD, we have seen everything with severe COVID disease. So any chronic lung disease is a risk factor for COVID and is a risk factor for severe COVID as well. But like in swine flu, we are talking about bronchial asthma and particularly the pregnant ladies. So is it same in corona also? Swine flu and pregnant ladies. In the swine flu, if the pregnant ladies get used to get the swine flu, they are almost on the verge of death that time. Yeah, sir, we are getting it now. In the first wave, we did not get it, but in the second wave, we are getting pregnant women coming with severe ARDS, and it's becoming a huge problem. Young pregnant females going into ARDS. First wave, we did not see that much, but in second wave, we are having, it's a big issue. Okay, thank you, sir. हॅलो. या सर, मी एक प्रश्न विचारतो की जसं तुम्ही सांगितलं फर्स्ट 7 days मध्ये स्टेरॉइड वापरायला नाही पाहिजे. सर, होम क्वारंटाईनच्या पेशंटला स्टेरॉइड वापरलं नाही पाहिजे. पण सर, पण जर CRP रेज्ड आलेला असेल तरी सुद्धा नाही? नाही, बिकॉज क्लिनिकली बघा ना, मी नेहमी सांगतो की इन्फ्लेमेटरी मार्कर्स कम लेटर, क्लिनिकल सिम्पटम्स कम फर्स्ट. जर पेशंट क्लिनिकली स्टेबल असेल, ऑन द डे ऑफ प्रेझेंटेशन जर CRP आपला पेशंटचा जर 20-30 असेल तरी सुद्धा स्टेरॉइड नाहीच द्यायचं? नाही, कारण की पेशंटचं सॅच्युरेशन बघा आणि पेशंटला हायपोक्सिया किंवा टॅकिपनी आहे का तेवढं बघा. फार वाटलं चालवून बघा. जर चालल्यानंतर सॅच्युरेशन 95-96 असेल तर त्याचं CRP 100 जरी असलं तरी मी वरी करणार नाही, सर. नाही करायचं. सर, वरिंग अबाउट CRP टू मच. इव्हन पेशंट्स आर वरिंग अबाउट CRP टू मच. दे आर कॉलिंग मी, सर माझं CRP 15 आहे. मी त्याला सॅच्युरेशन किती बाबा, तो म्हणतो 98. कशाला टेन्शन घेतो? ओके, सर, थँक्यू. हॅलो सर. तुमच्या मते सर ही साथ किती वर्षात संपू शकते तुमच्या मते? अजून माझं किती वर्ष प्रेडिक्शन जातील? नेहमी चुकलंय. फक्त एकच प्रेडिक्शन बरोबर आलं की सेकंड वेव्ह येईल. मी म्हटलं होतं फेब मध्ये येईल, ती आली एप्रिलमध्ये. माझं असं प्रश्न आहे की मे एंड पर्यंत हे संपेल, पण काही लोक म्हणतात तिसरी लाट मोस्टली येणार नाही जर आपण वॅक्सिनेट लोकांना केलं तर. वी नीड टू इन्क्रीज वॅक्सिनेशन टू 1 crore per day. वी आर गोइंग एट 30 lakh per day. Hello, sir. One lady which want to take the chance for the pregnancy vaccination. What's the how many days after vaccination he should take chance? Madam, basically, as I said, the immunity against COVID develops 15 days after the second dose. So if you really want to be immune to COVID, then I would say wait for 15 days after second dose, have robust immunity, then plan for pregnancy. हॅलो. Yes, madam. हा, गुड इव्हनिंग सर. जसं आता तुम्ही सांगितलं की माइल्ड आणि मॉडरेट मध्ये स्टिरॉइड द्यायला नाही पाहिजे ओपीडी बेसिसवर. पण समजा पेशंटना गेले स्टिरॉइड तर त्याच्यानंतर लंग कंडिशन वाढून HRCT स्कोर वाढू शकतो का सर? नाही, मला नाही कळलं. स्टिरॉइड ऑलरेडी चालू आहे पेशंटला? हॅलो. स्टिरॉइड आणि HRCT स्कोरचं रिलेशन काय आहे का थोडक्यात? जर स्टिरॉइड दिले तरी काही लोक म्हणतात की जर हाय डोस स्टिरॉइड तुम्ही दिले तर रेप्लिकेशन वाढून प्रोग्रेशन सिव्हिअर डिसीज होऊ शकतं. हे पहिल्या सार्स मध्ये क्लिअर होतं. या कोविड मध्ये एवढं दिसलेलं नाही, पण अवॉइड स्टिरॉइड्स टू व्हॉट एव्हर एक्सटेंट यू कॅन, इस्पेशली इन होम क्वारंटाईन पेशंट्स.
सर एक वॅक्सिन रिलेटेड क्वेरी होतं. येस मॅडम. If a person takes vaccine in incubation period or in active infection, are there any increased chances that he will land in cytokine storm? No, madam. There are no such studies to show. Yes, you have taken it during incubation period. Keep a watch on your symptoms. Okay. Symptoms last beyond 40 hours. Okay. Be very, very skeptical that you have had the disease and not the vaccine-related side effects. Okay, but the vaccination in itself will not trigger No, madam. anything. It doesn't. It doesn't enhance the immunity against the virus, and it Yes, doesn't yes. lead to dysregulation of immunity. That doesn't happen. Okay, sir. Thank you. सर काही लेडीज क्वेरी घेऊन येत आहेत की वॅक्सिन पिरियडच्या कोणत्या किती दिवस आधी किंवा नंतर घ्यावं, काही त्याचं रिलेशन आहे सर? नो रिलेशन. कधीही घ्या. ओके, थँक्यू. Hello. Asymptomatic patient, if patient is asymptomatic or not having any respiratory symptoms, then HRCT is a part of protocol or not? Not at all. Not at all. HRCT is a part of. HRCT चे काही फार स्पेसिफिक इंडिकेशन्स आहेत. नंबर 1, जर पेशंट 7व्या दिवशी तुम्ही ट्रीटमेंट देताय आणि 7व्या दिवशी म्हणायला लागला मला खूप विकनेस येतोय, मला परसिस्टंट फीवर आहे, मला कफ वाढलाय, तर मग अशा सिच्युएशन मध्ये बघायला की वेदर इट इज वर्सनिंग or not worsening. Second, HRCT once patient is admitted, त्याचा स्कोर खूप जास्ती आहे 17-18, repeated after 5-6 days to check whether it is resolving or no, or whether it is going into fibrosis. त्याच्यामध्ये आहे. आणि तिसरं, जर कोविड अँटीजन निगेटिव्ह असेल, कोविड PCR निगेटिव्ह असेल आणि सस्पिशन आहे की हे कोविड असू शकतं, अशा वेळेस तुम्हाला HRCT हेल्प करू शकतो. पण बाकी सगळ्यांमध्ये उठ सूट सगळ्यांमध्ये सिटी करणं मला पटत नाही, मी सांगतही नाही. यंग पेशंट्स जे माइल्ड डिसीज वाले आहेत, जे 80% लोक आहेत आपल्या ह्याच्यातले, त्या कोणालाही सिटीची गरज नाही. देयर आर पीपल हु डू सिटी जबरदस्ती अँड कम अँड टेल मी सर स्कोर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 0 आहे, काय करू? मी त्यांना सांगितलं मग तू केलं कशाला सिटी? मी तुला दिलंच नव्हतं लिहून. मी तुला फक्त फॅबिफ्लू इकोस्टिन खा आणि होम क्वारंटाईन कर एवढंच सांगितलं होतं. जर 7 दिवसांनी तुला मी केलं असतं सिटी. बट पीपल आर हर्ड मेंटॅलिटी झालेली आहे. आणि सिटी काय होतंय की जे खरंच डिझर्विंग लोक आहेत त्यांचा सिटी होत नाहीये आणि जे अनडिझर्विंग आहेत ते सिटीमध्ये रांगा लागून उभे आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा त्या सिटी मशीनची जास्ती दया यायला लागली आता. रोज 200 सिटी स्कॅन व्हायला लागलेत लोकांचे. So regarding vaccination, one patient had taken vaccine and next month she had missed her period and came to know she is pregnant. Is there any effect on her pregnancy? No, madam. I don't think so. Okay. And one thing I just want to clear, because why we are asking to them take vaccination after menstruation, just to confirm that she is not pregnant. Because Yeah, it is that is the So, reason. Even if unknowingly she has pregnancy and she gets vaccine, it won't be teratogenic to the baby and it will not be problematic to the mother. Yeah, sure. Thank you. Very soon there will be studies which will tell that in pregnant women and even vaccine will be safe. It is safe because it is just a spike protein vaccine. Sir, what about lactating mother? आता सध्या तरी नाही, but there are FIGO has set out a guideline saying that lactating women should be given a choice whether to take COVID vaccine or no. If they are willing, they can be given. But as of now, Indian government says no. हॅलो. नेझल वॅक्सिन्स कधीपर्यंत येऊ शकतात? काही येणार आहेत का नेझल वॅक्सिन्स? नोव्हेंबर डिसेंबर सर. आणि ते आता जे सांगतायत की आउट ऑफ इंडिया जे आहेत काही गोष्टी की त्याचा डोस नेझल घेतल्यानंतर ना ते व्हायरस मारतंय वगैरे, तर त्याचं कितपत आहे? काही त्याचे आहेत का आपल्याकडे? नाही असं काही नाही. हॅलो. या हा सर, काही पेशंट मध्ये लेडीज पेशंट मध्ये पल्स ड्रॉप होताना दिसते सेकंड वीक मध्ये, त्याचं काय कारण असू शकते? बरीच कारण आहेत मॅडम. कोविड पर से इज अ कार्डियोटॉक्सिक व्हायरस, सो इट कॅन सायनस सिंड्रोम. Secondly, patients are on remdesivir, favipiravir, which can also cause bradycardia. So, and plus the patients who are hypertensive, they are on amlodipine. Further, they can cause bradycardia. So, bradycardia is being seen very commonly in patients who are admitted. One, because of the virus. Second, because of remdesivir or favipiravir. And third, because of antihypertensive drugs which they are on.
hydroxychloroquine which was on early, that was also a toxic drug, that was also causing bradycardia. Okay, sir. Okay. Thank you. हॅलो सर माझा सातवा हॅलो लास्ट क्वेश्चन हॅलो बोला हॅलो हा मी डॉक्टर काशीद बोलतोय माझा 7वा दिवस आहे होम आयसोलेशनचा. मी फॅबिफ्लू कंप्लेंट करतोय. माझे सगळे मार्कर्स आता नॉर्मलला आहेत. स्टिरॉइड पण ऑलरेडी दिलेला आहे मला. तर आता मार्कर कधी करायचे आणि स्टिरॉइड कधी बंद करायचं? स्टिरॉइड लगेच बंद करा, मार्कर करू नका. जर सॅच्युरेशन 98-99 राहत असेल, बॅक टू वर्क आफ्टर डे 11. ओके सर, थँक्यू सर. Hello. ओके मॅडम, बोला मॅडम. Sir, one question. So we are seeing in so many patients urea is much higher than the creat, and it suddenly increases over 2-3 days. So why is that? Madam, that is because of reduced blood supply to the kidney in patients who are COVID positive, especially in serious and critical patients. Blood urea can rise. That could be the reason. Baki, I don't know whether any drug is causing it, but if it is not symptomatic, you can ignore it. Thank you, sir. Thank you. Thank you very much. Thank you. Sir, thank you very much. sir. Ha, sir. Yes, नक्की. सर थँक्यू व्हेरी मच. सरांनी थोडक्यात कोविड आपल्याला समराईज केलेलाच आहे. त्याची व्हायरल फेज, त्याची इन्फ्लेमेटरी फेज. महत्वाचं सरांनी सांगितलं कोविड तोंडपाठ करून घेतलंय. महत्वाचं सरांनी क्लिनिकल डायग्नोसिस मध्ये जास्त तुम्ही इंटरेस्ट डेव्हलप करायला सांगितलंय. बाकीचे मार्कर्स आहेत हे आपल्याला गाईडलाईन्स म्हणून वापरता येतात. HRCT जिथे कुठं गरज आहे इंडिकेशन सांगितले. ड्रग्स कुठे वापरायचे, हाऊ टू यूज इट हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सरांनी आपल्याला वॅक्सिनेशनच्या बाबतीत जास्तीत जास्त आता सगळी माहिती दिलेली आहे. आणि आपण ॲज डॉक्टर्स म्हणून सगळ्या पेशंट्सला आपलं वॅक्सिनेट प्रमोट करायला पाहिजे. आता मी हडपसर मेडिकल असोसिएशन आता एका वॅक्सिनेशनचा व्हिडिओ करण्यासाठी आता मी काम करतच आहोत की आपण हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशात कसं जाईल याचे आता आम्ही चर्चा करतोय. खूप खूप धन्यवाद द्रविड सर की तुम्ही आम्हाला त्या दिवशीचा पण 2 तास आणि आत्ताचे पण 2 तास देऊन खूप असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल खूप आभार. हॉस्पिटलचे पण खूप आभार. त्यांनी आज आपल्याला या द्रविड सरांच्या मनाने केलेला आहे. द्रविड सर म्हटले होते की नॅनो मायक्रोम्स हा वॅक्सिन व्हायरस आहे आणि हा एक महायुद्ध घडवतोय. पण द्रविड सरांसारखा एखादा सरदार असेल तर आपण याच्यातून नक्कीच तरुण जाऊ असं मी सदिच्छा परमेश्वराकडे इच्छितो. आणि सगळे जे मेंबर्स आहेत एसटीम मेंबर जवळजवळ आज 144 मेंबर्स या CME ला प्रेझेंट होते. मी सगळ्यांचं खूप धन्यवाद सांगतो की त्यांनी हे जे नॉलेज आहे हे आपल्या पेशंट्सला वापरावं. आणि पुन्हा एकदा द्रविड सरांचे खूप आभार, सर्वांचे खूप आभार. मी ऑनलाईन झूम मीटिंग इथंच संपली हे डिक्लेअर करतो आणि सगळ्यांना लिव्ह होण्यासाठी सांगतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्ही बोलून मी पाल लागले. हॅलो, वेकन्सी नाही आहे मॅडम आता.